हरिओम. आपण पुढच्या 1-2 मिनिटात कार्यक्रम सुरू करू. मान्यवर देखील उपस्थित आहेत. मागे फक्त मॅट सोडून म्हणजे हे आपण कार्पेट घातले ते सोडून बसू नका, फरशीवर किंवा रोडवर बसू नका. जर जागा कमी वाटत असेल तर मग या फोटोग्राफरच्या बॅक साईडला एक रो केली तरी देखील चालेल, पण रस्त्यावर बसू नका एवढं मात्र नक्की. सॉरी, अजून एक कार्पेट टाकतायत मागच्या बाजूला. इकडे मागे जागा नसेल तर इथे मध्ये या, त्यांनी कार्पेट पण एक्सटेंड केलेलं आहे. इथे मध्ये या फोटोग्राफरच्या बॅक साईडला एक रो टाकली तरी देखील चालेल. ऑनलाईन जे साधक आहेत त्यांनी फेसबुक लाईव्हवर कनेक्ट करायचं आहे.
आपण फक्त आता शीतलजी येत आहेत, 1-2 मिनिटात आपण सुरू करू. ज्यांना खाली बसणं अगदीच शक्य नाही त्यांच्यासाठी इकडे खुर्चीची अरेंजमेंट आहे. खुर्चीवर बसू पण योगाभ्यास करू, एवढं मात्र नक्की. आरोग्य विभागाचे रिप्रेझेंटेटिव्ह आता इथे आहेत, त्यांनी थोडंसं पुढे यायचं. हरिओम. आजच्या या योगाभ्यासामध्ये आपल्याबरोबर दिव्यांग विद्यार्थी साधक सुद्धा योग करणार आहेत. त्यांची थोडक्यात माहिती सांगते. अजिंठा नगर इथं एक ब्लाइंड स्कूल चालतं आणि त्या साधकांना 4 जानेवारी जो लुई ब्रेलचा जन्मदिवस असतो त्या दिवसापासून म्हणजे 4 जानेवारी 2025 पासून आपल्या भारतमाता योग वर्गाचे जवळजवळ 25 साधक त्यांना योग शिकवायला जातात. 25 साधकांची गरज असते कारण हे सगळे ब्लाइंड आहेत, म्हणजे प्रत्येक ब्लाइंडला एक अटेंडंट असा लागतो. आणि सर सूचना म्हणजे या खरं ब्लाइंड मुलांसाठी आपण खरंच जोरात टाळ्या वाजवू. आणि आज आपण त्यांचा डेमो सुद्धा ठेवलेला आहे, त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की आपण सगळं धड असताना सुद्धा कुरकुर करतो काही करण्यासाठी, पण हे ब्लाइंड साधक अतिशय सुंदर योगाभ्यास करतात फक्त इन्स्ट्रक्शन्सवर. म्हणजे त्यांना कळत नाहीये की स्थिती कशी असणार आहे किंवा स्थिती कशी दिसत असेल, तर इमॅजिन करून सर सांगतात त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करून ते आदर्श स्थितीतली आसनं करतात. आणि हा एक आपल्या भारतमाता योग वर्गातर्फे जानेवारी पासून सुरू असलेला सुंदर उपक्रम आहे. आपल्या पंतप्रधान मोदीजींचा जो उद्देश आहे की सगळ्यांपर्यंत योग पोचावा आणि त्या दृष्टीने सेवा वस्तीमध्ये सुद्धा योग घेतला जातो. तसंच या ब्लाइंड शाळांमधून सुद्धा आपण योग घ्यायला सुरुवात केलेली आहे. व्हॉलेंटियर्सची जास्त गरज आहे. अजूनही कोण आपल्याला तिथं सेवा देण्याची इच्छा असेल तर त्यांचं स्वागत आहे, कारण हा एक एकत्र सगळ्यांनी येऊन करण्याचा उपक्रम आहे. वैयक्तिक याच्यामध्ये थोडंसं मॅनपॉवर कमी पडते आणि त्यामुळे या जास्तीत जास्त साधकांपर्यंत पोचण्याचा हा उपक्रम आहे. आपल्या सगळ्यांना आव्हान आहे, ज्यांना मदतीची इच्छा आहे त्यांनी आपल्याला म्हणजे भारतमाता योग वर्गाला मदतीसाठी जॉईन व्हायला हरकत नाही. इकडे मागे ज्या माता भगिनी बसलेल्या आहेत त्यांनी
स्पेस महत्वाची आहे बरं का. आपल्याला योगाभ्यास करायचा आहे. अगदी जवळजवळ बसू नका. वाटल्यास इथून पुढे या. इथे एक रो आपण केलेली रो मधून मागून बसायला हरकत नाही. मागच्या जी मंडळी आहेत, किमान आपलं डिस्टन्स दोघांच्या मधलं किमान एक 6 फूट असावा. अशा दृष्टिकोनातून तेवढं डिस्टन्स ठेवून तुम्ही पुढे या. बाकी काही डिस्टन्स जर कमी वाटत असेल तर पुढे या. आपल्या वर्गाच्या माध्यमातून जसं आता अपर्णा त्यांनी सांगितलं की आपण अंधांसाठी किंवा दिव्यांग मंडळींसाठी योगाभ्यास करतो, तसा योगाभ्यास घेतो. जसे आपल्याला बेनिफिट मिळतात तसेच त्यांनाही मिळावेत आणि समाजातला हा एक घटक वंचित राहू नये अशा दृष्टिकोनातून आपण हे सेवा कार्य करतो. तशाच पद्धतीचं सेवा कार्य दुसरं आपल्या वर्गाच्या माध्यमातून चालतं, ते आहे वारकऱ्यांच्या पायाला मसाज करण्याची ऍक्टिव्हिटी. आणि ती आपण आता ह्या वारीचे दिवस सुरू झाले, वारी ऑलरेडी आहे. त्या पद्धतीने आपण पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या वर्गातले एकूण अंदाजे 60 साधक जाऊन आपण 3-4 वेगवेगळ्या दिवशी वारकऱ्यांच्या पायाला मसाज करणे ही ऍक्टिव्हिटी आपण पूर्ण करतो. प्रतिवर्षी आपण ही ऍक्टिव्हिटी करत आहोत. गेले 9 वर्षापासून ही ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि स्वर्गीय तात्याबापट स्मृती समितीच्या माध्यमातून मेडिकलची सेवा म्हणजे औषधोपचाराची विनामूल्य सेवा ही देखील दिली जाते आणि तिन्ही वारीच्या पालखीच्या मार्गावर ही सेवा दिली जाते. माऊलींच्या मार्गावर आहे, तुकाराम महाराज मार्गावर आहे आणि सोपान दादांच्या पण मार्गावर आहे. या तिन्ही मार्गावर संघाच्या ॲम्ब्युलन्स जातात. त्याच्या देखील आता ॲम्ब्युलन्स सज्ज आहेत. एका ॲम्ब्युलन्सचा आपण आपला हा कार्यक्रम झाल्यानंतर उद्घाटन देखील करणार आहोत आणि ते उद्घाटन झाल्यानंतर मग ही ॲम्ब्युलन्स देखील त्या सेवेला सादर होईल आणि तिन्ही मार्गावर या ॲम्ब्युलन्स आणि त्यांच्याबरोबर अंदाजे 100 ते 110 डॉक्टर्स आणि त्याचबरोबर अनुभवी किंवा तज्ज्ञ मंडळी तात्याबापट स्मृती समितीची ही मंडळी देखील पूर्ण वेळ त्या सेवेमध्ये असतात. त्यामुळे इथून जे जातात ते परत वारी देखील पूर्ण करून ते मग नंतर घरी परत येतात. अशा पद्धतीची ही निरलस सेवा समाजासाठी उपयुक्त व्हावी या दृष्टिकोनातून हे सेवा कार्य चालू आहे. अशा सेवा कार्यातलाच एक भाग जो असा मगाशी आपल्याला सांगितलं की वारकऱ्यांच्या पायाला मसाज करणे, अशी ही सेवा देखील आपण आपल्या वर्गातले साधक मिळून आपण करतो. याच्यामध्ये साधक बंधू भगिनी आम्ही सकाळ पहाटे जातो आणि सेवा करून संध्याकाळी उशिरा परत येतो आणि समोर जे पाय येतील त्या सगळ्या पायांना मसाज करणे आणि त्यातून त्यांना चालण्यासाठी अजून थोडीशी उभारी देण्याचा प्रयत्न करणे, अशा स्वरूपामध्ये या माऊलींची थोडक्यात सेवा या माध्यमातून होते. असे हे दुसरं सेवा कार्य आपल्या भारतमाता योग वर्गाच्या माध्यमातून चालू आहे. सध्या भारतमाता योग वर्ग आपल्या माहितीसाठी सांगतो, सध्या भारतमाता योग वर्ग इथे हरिशास्त्री सभागृहामध्ये चालतो. दैनंदिन सकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा स्वरूपामध्ये हा ॲट अ टाइम एकच बॅच चालू आहे. हा वर्ग चालू आहे आणि याच्यामध्ये अगदी वय वर्ष 16 पासून ते 70-72 वयापर्यंतची सगळी मंडळी त्यामध्ये आहेत. मागे कोणाला जागा नाही असं असेल तर सांगा. अजून अर्थात मॅट एक्सटेंड केली आहे. ह्यावेळेचा आपल्या सर्वांसाठी पावसाने देखील कृपाप्रसाद आतापर्यंत दिलेला आहे. त्यामुळे खरं तर परवा दिवशीपर्यंत अगदी धोधो असलेला पाऊस आमच्या सगळ्यांच्या कपाळावर आठ्या आणि घाम आलेला होता पावसाच्या दिवसात देखील, की आता कसा आपला कार्यक्रम होणार, काय एवढी छान तयारी करून. पण आज छान उघडीप दिलेली आहे. त्यामुळे आपण ह्याच वेळेत पावसानं जो आपल्याला टाइम लॅप्स दिलेला आहे त्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया. आपल्या सर्वांना माहिती आहे 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस जो आज
जगभर साजरा केला जातो प्रत्येकाच्या वेळेनुसार. म्हणजे अमेरिकेतली मंडळी असतील तर त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार आज आपल्याकडे इथे सकाळी आपण साजरा करतो आहोत. तर याच पद्धतीने जगभर तो साजरा केला जातो. आणि आपल्यामध्ये आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे विशाखापट्टणम या शहरामध्ये आता त्यांचा तो कार्यक्रम चालू आहे. आपण काही वेळापूर्वी टी व्हीवर पाहिलं असेल, त्याचं लाईव्ह प्रक्षेपण देखील चालू होतं. तर ते स्वतः याच पद्धतीने की आता टेकवर आणि रोडवर त्यांनी आता योगाभ्यास ते स्वतः करतात. म्हणजे अपेक्षा अशी आहे की हा रोडवर करण्याचा उद्देश असा आहे की अधिक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि योग हा सार्वत्रिक स्वरूपामध्ये साजरा व्हावा असा प्रयत्न त्यांचा असतो. तोच उद्देश या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सार्वत्रिक अधिकाधिक ठिकाणी व्हावा असा प्रयत्न आपला असावा. इनफॅक्ट आपणही प्रयत्न करायला हरकत नाही की दिवसभराचा जो एरवीचा वेळ आहे त्या वेळेमध्ये घरातली देखील 4 मंडळी जी आता झोपली असेल कदाचित, तर अशाही मंडळींना उठवून दुपारनंतर आपण योगाभ्यास करून घ्यायला हरकत नाही. कारण ही आसनं सगळी सोपी आहेत. जी आपण आसनं करता आहात त्यातलीच काही आसनं आपण त्यांच्याकडे करून घेऊ शकतो. आणि आयुष मंत्रालयानं या आसनांचं डिझायनिंगही असं केलेलं आहे की सगळ्या योग संस्थांना एकत्र करून, म्हणजे भारतीय होती, आंतरराष्ट्रीय होती किंवा बाहेरची देखील योग संस्था होत्या, त्या सगळ्यांना एकत्रित करून त्यांनी हा योगाभ्यास जो डिझाईन केलेला आहे तो सर्व वयोगटासाठी उपयुक्त आहे. म्हणजे अगदी आबालवृद्ध हा योगाभ्यास करू शकतात. त्याच्यामध्ये सूर्यनमस्काराचा अंतर्भाव नाही आहे किंवा मज्जासंस्थेवर ताण येतील असा कुठलाही अभ्यास नाही आहे. त्यामुळे अत्यंत सोपा, सुलभ, तरी देखील फायदेशीर असा असलेला हा आयुष मंत्रालयाचा प्रोटोकॉल आहे. आणि हाच प्रोटोकॉल प्रतिवर्षी देशभर वेगवेगळ्या ठिकाणी याच प्रोटोकॉलच्या माध्यमातून घेतला जातो. आणि हा प्रोटोकॉल आपण एक संकल्प करतो आणि संकल्प केल्यानंतर हा प्रोटोकॉलचा अभ्यास पूर्ण होतो. अशा स्वरूपाचा हा अभ्यास असतो. आजच्या आपल्या वर्गातला आजचा आपल्या अभ्यासाचा पॅटर्न देखील असाच असेल. सुरुवातीला आपण दीपप्रज्वलन करून सुरुवात केल्यानंतर काही प्रस्तावना आपण त्यांच्याकडून मांडली जाईल आणि त्यानंतर आपण अभ्यास सुरू करू. हा अभ्यास एकूण 3 टप्प्यामध्ये आपण करणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये आसनांचा काही अभ्यास घेऊ. दुसऱ्या टप्प्यामध्ये एक छोटासा एक ब्रेक घेऊन आपण काही डेमो पाहणार आहोत. आणि हे डेमो घेतल्यानंतर पाहिल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी पुन्हा दुसऱ्या टप्प्यातला आपण अभ्यास करू आणि मग संकल्प पूर्ण करून सांगायचं राहिलं, नाश्ता पूर्ण करून आपण सर्वांसाठी ते नाश्ता आहे. त्यामुळे घरी गेल्यानंतर ते टेन्शन नाही किंवा तुमचा कोणावर भार नाही. त्यामुळे नाश्ता करून सगळ्यांनी इथून घरी जायचं. अर्थातच ही सूचना पुन्हा प्रस्तावनेमध्ये दिली जाईल. शीतलजींच्या व्यस्त शेड्यूलनुसार थोडासा त्यांना उशीर होतोय, पण येत आहेत. ते एक 2 मिनिटात पोहोचतो असं म्हणून सांगितलंय. ऐका ना मॅम त्यांना स्टेजवर जायला सांगा. बोलतात त्यांना ते वरती जावा, तुम्ही वरती जावा, स्टेजवर जावा. ते कसं तुम्ही काय बोलतात ना लोकांना दिसत नाही. हरिओम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
11व्या योग दिनानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आणि योग प्रेमी साधक बंधू भगिनींचं माननीय विद्यमान नगरसेवक शीतलजी शिंदे, स्वर्गीय तात्या बापट स्मृती समिती आणि भारत माता योग वर्गातर्फे हार्दिक स्वागत. आपण आपल्या योगाभ्यासाची सुरुवात भारत माता प्रतिमेच्या पूजनाने करणार आहोत. मी माननीय शीतलजींना, नगरसेवक माननीय शीतलजी, धर्मजागरण प्रमुख माननीय हेमंतजी हरहरे, त्याचबरोबर कुटुंब प्रबोधनाचे माननीय नारायण देशपांडे, सांगते ना, प्रकाशजी क्षीरसागर, हो, त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे विभाग प्रांत कार्यकारिणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालक माननीय विनोदजी बन्सल, यांना प्रतिमा पूजनासाठी आपण आमंत्रित करू. त्याचबरोबर ज्या अंधशाळेतील साधक आलेले आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण प्रतिमा पूजन करून घेऊ. आपण श्लोक म्हणू सगळ्यांनी, श्री गजाननाचं आणि भारत मातेचं स्मरण करू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मी श्लोक सांगते, आपण मागं म्हणा. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो पुण्यभूमी तियेच्याच कामी, पडो देह माझा सदा तीन मी, मंगलमूर्ती भारत माता की. सर्व मान्यवरांना धन्यवाद. यानंतर शंखनाद होईल. भारत माता योग वर्गाचे एक नेहमीच साधक अभयजी गादिया यांनी सुंदर शंखनाद करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. मुकुंदजी त्यांना साथ दिलेली आहे, सहाय्य केलेलं. योग ही आपल्या भारतीय संस्कृतीची अति प्राचीन अशी देणगी आहे आणि हा योग सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2015 साली 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग. त्यामुळे आज आपण शेवटी संकल्प करणारच आहोत, तो सगळ्यांनी तंतोतंत पाळू आणि पूर्ण वर्षभर योगाभ्यास करू. आजचा आपला हा प्रोटोकॉल नुसारचा योगाभ्यास घेणार आहेत श्री धनंजय श्रीराम कुलकर्णी. ते योग विद्याधाम नाशिकचे शिक्षक आहेत, अध्यापक आहेत आणि प्रबोधपर्यंत त्यांनी योगातलं शिक्षण घेतलेलं आहे आणि गेली 15 वर्ष भारत माता योग वर्ग या बॅनर खाली ते सातत्याने निरपेक्षपणे हा योग वर्ग चालवत आहेत. आजचा योगाभ्यास त्यांना सुरू करण्याची विनंती मी करते. वरती ना 2 मिनिटं फक्त लागेल. या वरती या. हरिओम. थोडा वेळ स्टेजवर आहे, पुन्हा तुमच्याच मध्ये सामील होणार आहे. हरिओम. आवाज जरा मोठ्याने येऊ दे. हरिओम.
धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत. आता आपण त्यांनी जसं केलं त्यावर प्रस्तावनामध्ये देखील आपण बऱ्याच गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. आज आपण सर्वजण योगाभ्यास करणार आहोत. सुरुवातीच्या काही सूचना मी आपल्याला देतो, काही महत्त्वाच्या सूचना, कारण आपण बरीच वेळा दैनंदिन योगाभ्यास असेल तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु ज्यांना पाठदुखी कंबरदुखी आहे त्यांनी मात्र पुढे झुकताना सावकाश झुकायचे, झेपेल त्याप्रमाणेच करायचं आहे. इनफॅक्ट नाही पुढे झुकला तर चांगली गोष्ट आहे, कारण पाठदुखी ही पुढे झुकण्यामुळे वाढते. बॅक बेंडिंगमुळे पाठदुखी कमी होते, हे आपल्याला आपले ऑर्थोपेडिक डॉक्टर सांगतातच. त्या पद्धतीने आपण बॅक बेंडिंगची आसनं आपण बिनधास्त करू शकता. आपल्या शरीराची जी काही क्षमता असेल त्या क्षमतेनुसारच्या हालचाली करा. अगदी शेजारच्याचं कपाळ गुडघ्याला टेकतं म्हणजे माझं टेकलंच पाहिजे असा अट्टास ठेवू नका. त्यामुळे जशी जमेल त्याप्रमाणे आपली आपली आसनांची स्थिती घ्यायची आहे. माझा आवाज येतोय शेवटपर्यंत? आवाज येतोय ना? धन्यवाद. त्याचबरोबर आपले मोबाईल शक्यतो सायलेंटवर ठेवा आणि अगदीच एखादा कॉल आला इसेन्शियल असेल तर फक्त बाजूला जाऊन आपण कॉल रिसिव्ह करू शकता. झेपेल त्याप्रमाणे आपली आसनांचा अभ्यास करायला हरकत नाही. आपल्यासोबत इथे सहशिक्षक देखील उपलब्ध आहेत आपल्या काही करेक्शन्स करण्यासाठी. त्याचबरोबर ही जी दिव्यांग मंडळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांच्या योगाभ्यासामध्ये त्यांना काही मदत लागते अशा दृष्टिकोनातून ही मंडळी आपल्याला सहकार्य करणार आहेत. इथे बाजूला सगळे सहशिक्षक उभे आहेत, त्यामुळे काही मदत लागली तरी त्यांच्याकडनं मदत मागा आणि काही चुकत असेल तर ते करेक्शन तुम्हाला सांगतील, त्यानुसार करेक्शन करून योगाभ्यास व्यवस्थित करूया. पण संकल्प आपण आजचा असा करूया की आपण आज योगाभ्यास करणार आहोत, तसाच योगाभ्यास दैनंदिन करत आपण पुढच्याही 21 जूनला याच पद्धतीने भेटू शकतो, किंवा आपल्या जवळ जिथे योग वर्ग चालू असेल अशा योग वर्गामध्ये दैनंदिन अभ्यास करा, किंवा शक्य असेल तर आपला वैयक्तिक अभ्यास मात्र करा, पण त्यामध्ये खंड नको. एवढं नक्की. आपलं राष्ट्र, मगाशी अपर्णाताईंनी सांगितल्यावर राष्ट्र बलवत्तर करायचं असेल तर आपल्याला दैनंदिन योगाभ्यास करणं आवश्यकच आहे. त्यामुळे त्यामध्ये कुठेही हे नाही. आपण सर्वजण योगाभ्यासासाठी तयार होणार आहोत. सुरुवातीला प्रार्थना आपण घेऊ. आता मी थोडं खाली सुरुवातीला प्रार्थना आपण घेऊ. योग्य त्या आसनामध्ये आपण आहोत. पद्मासन, अर्धपद्मासन, साधी मांडी असेल तरी देखील चालेल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पाठ मान ताठ, डोळे पूर्ण बंद. मी प्रार्थना सांगतो, माझ्या पाठोपाठ प्रार्थना म्हणायची आहे आणि त्या प्रार्थनेचा अर्थही नंतर मी आपल्याला सांगणार आहे. प्रथम 3 ओंकार आणि प्रार्थना. तयार? मी सांगतो ओंकार, माझ्या पाठोपाठ म्हणायचा आहे. ओम संगच्छध्वं संवदध्वं ओम संगच्छध्वं संवदध्वं संवो मनसि जानता देवाभागं यथा पूर्वे संजानना उपासते संजानना उपासते संजानना उपासते. सावकाश दोन्ही तळणा दोन्ही डोळ्यांना ठेवायचे, त्यामध्ये त्यांची उघडझाप करायची आहे, हळुवारपणे डोळे उघडायचे. आता जी आपण प्रार्थना म्हटली ही देखील प्रार्थना प्रोटोकॉल नुसारची प्रार्थना आहे, सार्वत्रिक प्रार्थना आहे. त्याचा अर्थ समजून घेऊ आपण. याचा अर्थ असा आहे, आपण सर्वजण एकत्र साधना करू, एकत्र प्रेमाने संवाद साधू, एकमेकांना समजून घेऊ आणि ज्ञानी होऊ. ज्याप्रमाणे पूर्वी ऋषी मुनींनी व देवादिकांनी एकत्र येऊन विश्व कल्याणासाठी उपासना केली होती, त्या सर्व कर्तव्यांचे पालन आपण करू. असा सार्वत्रिक अर्थ त्या प्रार्थनेचा आहे. आपण बैठक स्थिती सोडूया. डावा पाय सरळ 1, उजवा पाय सरळ 2,
आणि दंडस्थितीमध्ये यायचं आहे. डावा पाय जवळ 1, उजवा पाय जवळ 2 आणि दंडस्थिती पूर्ण. सुरुवातीला आपण अभ्यास सुरू करण्यापूर्वी पूरक हालचाली करतो त्याप्रमाणे दंडस्थितीमधून काही पूरक हालचाली आपण घेऊ. आता आपल्या समोर 3 डेमो साठी सहशिक्षक उपस्थित आहेत. त्यामुळे आपल्याला जर काही कुठली स्थिती लक्षात आली नाही माझ्या सूचनेनुसार देखील तरी देखील आपण समोर पाहू शकता. हालचाली मात्र संत सावकाश करायच्या. पूरक हालचाल ही नेहमी योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी शरीराची स्थिती आसनांसाठी पूरक असावी यासाठी म्हणून पूरक हालचाल किंवा ज्याला वॉर्मअप असं म्हटलं जातं त्या पद्धतीच्या या पूरक हालचाली आहेत, ज्यामध्ये पुढे वाकडे, मागे झुकणे, साईड बेंडिंग आणि ट्विस्टिंग, त्याचबरोबर काही बॅलन्सिंग अशा स्वरूपामध्ये. आणि पाठोपाठ आपण दंडस्थितीमधली आसनं देखील अभ्यासणार आहोत. जे पेन त्याप्रमाणे स्थिती घ्या. आपण सगळ्यांनी एकत्र सुरू करायचं आहे. दोन्ही पायामध्ये योग्य ते अंतर घ्या, उंचीला साजेसं. पूरक हालचाल प्रकार पहिला. 1 ला दोन्ही हात समोरून डोक्यावर समांतर. 1. 2 ला दोन्ही तळहात जमिनीला टेकण्याचा प्रयत्न. 2. कमरेतून पुढे वाका, जेवढं जमेल तेवढं वाका. ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी सावकाश झेपेल ती स्थिती घ्या. 3 ला सावकाश कमरेतून सरळ, हात डोक्यावर समांतर. 3 आणि 4 ला दोन्ही हात बाजूने परिस्थितीला 4. व्हेरी गुड. याच पद्धतीने आपण ट्विस्टिंग करणार आहोत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत आडवे समांतर. 1. कमरेतून डावीकडे 2. हात आहे तसेच मागच्या हाताकडे लक्ष केंद्रित. डावीकडे, लेफ्ट. डावीकडे लक्ष मागच्या हाताकडे केंद्रित. पाठीला, कमरेला, मानेला, पोटाला अधिकाधिक पीळ देण्याचा प्रयत्न. पुन्हा सावकाश कमरेतून सरळ. 3 आणि 2. पुन्हा विरुद्ध बाजूने करू. 4. उजवीकडून मागे जास्तीत जास्त ट्विस्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा सावकाश सरळ. 5 आणि दोन्ही हात बाजूने परिस्थितीला 6. व्हेरी गुड. यामध्ये पुढे झुकणे, मागे झुकणे या स्वरूपातल्या काही हालचाली यानंतर करणार आहोत. खांद्यांचे चक्र. दोन्ही हात कोपरातून दुमडत, दोन्ही हातांचे कोपर एकमेकाला जुळलेले आणि सावकाश पुढून मागे गोलाकार खांद्यांचे चक्र करा. पुढून मागे आणि सावकाश करा, कुठेही गडबड नको. संत सावकाश हालचाली महत्वाच्या. पुढून मागे गोलाकार अंदाजे 4 ते 5 वेळा. याच पद्धतीने मागून पुढे पूर्ण गोलाकार, जेवढे शक्य तेवढं अधिकाधिक गोलाकार. व्हेरी गुड. सावकाश थांबणार आहोत. मनगटाचे चक्र करू. डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. दोन्ही हात समोर समांतर. डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. समोर स्थिती लक्षात येईल आपल्या. डावा हात याच पद्धतीने, उजवा हात किंवा दोन्ही हात एकाच वेळी चालतील. सावकाश थांबणार आहोत. आणि यानंतर अंगठेटाचा पाऊलवटके जुळवा. ज्यांची गुडघ्याची ऑपरेशन झालेली नसतील अशा मंडळींनी सहज करू शकता. आपण सर्वजण करू शकतो. पण ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी झेपेल त्याप्रमाणे करणार आहोत. गुडघ्यांचे चक्र. पाय गुडघ्यातून थोडेसे वाकवलेले. दोन्ही तळहात दोन्ही गुडघ्यांवर. आणि चक्र डावीकडून उजवीकडे. गुडघ्यांचं चक्र डावीकडून उजवीकडे. सावकाश करा. गुडघ्यांच्या भागात ब्लड सर्क्युलेशन कार्यक्षम करणे, जेणेकरून संधिवाताला संधी नसावी अशा दृष्टिकोनातून गुडघ्यांच्या या हालचाली अत्यंत महत्त्वाच्या. सूक्ष्म भागापर्यंत रक्तपुरवठा कार्यान्वित, गुडघ्यांसाठी अत्यंत गुणकारी अशी ही पूरक हालचाल. वर्क फ्रॉम होम किंवा अधिक वेळ एका जागी उभा राहणे किंवा बसणे या दरम्यान या पूरक हालचाली मात्र अत्यंत आवश्यक आहे. ब्लड सर्क्युलेशन आवश्यक. सावकाश थांबणार आहोत. छान. याच दरम्यान आता आपण दंडस्थितीमधली आसनं सुरू करणार आहोत. प्रथम करणार आहोत अर्धदंडासन. सर्वजण करू. समोर सहशिक्षक देखील आहेत. अर्धदंडासन. दोन्ही पायामध्ये उंचीला साजेसं थोडंसं अंतर घ्या. 1. 2 ला दोन्ही हात समोर समांतर. 2. श्वास घ्या. श्वास सोडत कमरेतून थोडंसं गुडघ्यातून थोडं वाकायचंय. खुर्चीवर अर्धवट बैठक स्थिती. 3. पाय गुडघ्यातून थोडेसे वाकवलेले. व्हेरी गुड. छान. हात समोर समांतर. पाय गुडघ्यातून वाकवलेले. नजर समोर. पाय गुडघ्यातून वाकवलेले आहेत. गुडघे, मांड्या, कंबर यावर आलेले ताण त्याकडे लक्ष केंद्रित. आसनाचं नाव आहे अर्धदंडासन. आसन सावकाश सोडायचे. सावकाश कमरेतून सरळ. पाय गुडघ्यातून सरळ. 1. दोन्ही हात परिस्थितीला 2 आणि अंगठेटाचा पाऊलवटके जुळलेले 3. सर्वजण आपण करूया. आसनाचं नाव आहे ताडासन. पुढचं आसन दंडस्थितीमधलं. 1 ला दोन्ही पायामध्ये थोडं अंतर घ्या. 1. 2 ला दोन्ही हात समोरून डोक्यावर समांतर. 2. 3 ला दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफलेले. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. 3. हात एकमेकांमध्ये गुंफलेले. व्हेरी गुड. पाठ मान सरळ. नजर समोर. शरीर स्थिर. श्वास सोडा. श्वास घेत सावकाश टाचा वर उचला. 4. व्हेरी गुड. या स्थितीमध्ये स्थिर राहा. हालचाल नको. शक्यतो शरीराची स्थिरता अत्यंत महत्वाची. दोन्ही हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने आहे. शरीराला पूर्ण ऊर्ध्व दिशेने ताण दिलेला आहे. व्हेरी गुड. ताडासन. एकाग्रता, मनशक्ती वाढवणारा आणि 72,000 वाहिन्या आपल्या शरीरामध्ये आहेत त्यांची कार्यक्षमता. या आसनातून आसन सावकाश सोडायचंय. टाचा टेका. 1. हात डोक्यावर समांतर. 2. हात बाजूने शरीराजवळ. 3 आणि दोन्ही पाय अंगठेटाचा पाऊलवटके जुळलेले 4. आता बॅक बेंडिंगचं आसन आपण करणार आहोत. त्याचं नाव आहे अर्धचक्रासन.
1 ला दोन्ही पायामध्ये कमरेच्या रुंदी एवढं अंतर घ्या 1. 2 ला दोन्ही हात कमरेवर मागून ठेवा. हाताची बोटं वर मनगट खाली किंवा मनगट वर हाताची बोटं खाली या पद्धतीने. 2. पाठ मान सरळ, श्वास घ्या, श्वास सोडत कमरेला पुढे, सावकाश मानेला मागे. 3. कमरेला पुढे ढकला, मान मागे, डोळे उघडे ठेवा. दंड स्थितीमधली आसनं आहेत, तोल जाण्याची शक्यता असते, त्यामुळे डोळे पूर्ण उघडे. अर्धचक्रासन पाठीसाठी अत्यंत उपयुक्त असं हे आसन आहे, कारण मणक्यांची परफेक्ट अलाइनमेंट होणार आहे, पाठदुखी दूर होणार आहे. नियमित हे आसन केलं तर आपल्याला पाठदुखीचा त्रास होणार नाहीये. अर्धचक्रासन आसन सावकाश सोडायचे, सावकाश कमरेतून सरळ 1, दोन्ही हात पूर्वस्थितीला 2 आणि अंगठेटाचा बॉल उलटे जुळलेले 3. आपण सोपं आसन करणार आहोत. पुढचं वृक्षासन, एकाग्रता मनशक्ती वाढवणारं वृक्षासन. आपण पाहिलेलं हे आसन अत्यंत सोपं. अंगठेटाचा बॉल उलटे जुळलेले आहेत. 1 ला दोन्ही हातांची डोक्याच्या वर नमस्कार स्थिती 1. पाठ मान सरळ, नजर समोर, डोळे उघडे, पायाच्या टाचा अंगठे जुळलेले आहेत. श्वास सोडा, श्वास घे, टाचा सावकाश वर उचला 2. जेवढं शक्य तेवढं उंच उचलण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड. जेवढं शक्य तेवढं टाचा उंच उचला. नजर समोर, एका बिंदूवर केंद्रित, डोळे उघडे आहेत. एकाग्रता वाढवणार हे आसन आहे. मुलांसाठी उंची वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर वृक्षासन. आसन सावकाश सोडायचे, सावकाश टाचा टेका 1, हात बाजूने शरीराजवळ घ्या 2. आता साइड बेंडिंग आपण करूया. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या 1. डावा हात कमरेवर, उजवा हात डोक्याच्या वर सरळ रेषेमध्ये 2. डावा हात कमरेवर, उजवा हात डोक्याच्या वर सरळ रेषेमध्ये. आता आपल्याला डावीकडे साइड बेंडिंग करायचं आहे. सावकाश डावीकडे 3. व्हेरी गुड. कमरेच्या उजव्या बाजूला ताण, त्याची अनुभूती आपण घेतो आहोत. हाताचा दंड कानाला जुळलेला आहे. जेवढं शक्य तेवढं साइड बेंड करण्याचा प्रयत्न. छान स्थिती आहे, बऱ्याच जणांची आदर्श अवस्था आहे. व्हेरी गुड. स्थिती सावकाश सोडायची, सावकाश कमरेतून सरळ 1, दोन्ही हात पूर्वस्थितीला 2, विरुद्ध बाजूने करू 1, उजवा हात कमरेवर, डावा हात डोक्याच्या वर सरळ रेषेमध्ये, सावकाश साइड बेंडिंग 2. जेवढं शक्य तेवढं साइड बेंड करण्याचा प्रयत्न. हाताचा दंड कानाला जुळलेला, हात कोपरातून सरळ. व्हेरी गुड. शरीर स्थिर ठेवा, हालचाल नको. लक्ष कमरेच्या डाव्या भागाकडे केंद्रित करा. तिथे ताण बसतायत. कमरेचा सांधा कार्यक्षम करणे, त्या भागातले फॅट्स दूर करणे यासाठी आवश्यक. स्थिती सावकाश सोडायची, सावकाश कमरेतून सरळ 1 आणि दोन्ही हात पूर्वस्थितीला 2. अंगठेटाचा बॉल उलटे जुळवा. बैठक स्थितीमध्ये या. खाली बसायचं आहे. पाय गुडघ्यातून सरळ, अंगठेटाचा बॉल उलटे जुळलेले, दोन्ही हात आपल्या कमरेजवळ. जागा पुरते का बघा, नाहीतर मग नाही ठीक आहे, असू दे असू दे. हो मागे जागा पुरत नसेल तर इथे या जागा आहे. इथे एक 4-5 साधक बसू शकतात. समजा वाटलं तसं तर पुढे येऊ शकता आपण, जागा फार पुरत नसेल तर. छान. आता पुढची योगाभ्यास ही 4 पूर्वस्थितीमध्ये असतो, ज्यामध्ये दंड स्थितीमधल्या काही आसनांचा अभ्यास आता आपण केला. त्याचबरोबर काही बैठक स्थिती, हे सगळी प्रोटोकॉल नुसारची आसनं आहेत. त्यानंतरची दुसरी पूर्वस्थिती आहे ती बैठक स्थिती आहे. बैठक स्थितीमधल्या काही आसनांचा अभ्यास आपण करणार आहोत. तिसरी पूर्वस्थिती आहे ती पाठीवर झोपून, ज्याला शयनस्थिती म्हणतात. आणि चौथी पूर्वस्थिती आहे ती विपरीत शयनस्थिती, म्हणजे पोटावर झोपून. अशा 4 पूर्वस्थितीमध्ये एकूण मिळून 84 लक्ष आसनांची संख्या आहे. किती करणार है ना. त्यामुळे आपण जी आपल्याला झेपतील तेवढी आणि आपल्याला उपयोगी असतील अशी अंदाजे 80 ते 100 आसनांचा अभ्यास आपण करू शकता, की ज्यामध्ये फ्रंट बेंडिंग होईल, बॅक बेंडिंग होईल, ट्विस्टिंग होईल, साइड बेंडिंग होईल आणि बॅलन्सिंग होईल. अशा स्वरूपातला वैयक्तिक आसनांचा अभ्यास आपला पण देखील चूज करून आपण करू शकतो. पण या प्रत्येक आसनामध्ये काही ना काहीतरी बेनिफिट आपल्याला नक्कीच मिळतात. बैठक स्थिती पूर्वस्थितीमधलं आसन आहे. पहिलं आसन आहे त्या आसनाचं नाव आहे भद्रासन. आसन बघूया कसं करायचं, मग आपण करू. सहशिक्षकांसाठी सूचना आहे. 1 ला दोन्ही पायामध्ये अंतर 1, 2 ला डाव, सगळ्यांनी करू नका, 1-2 मिनिटं आधी बघून घ्या. 2 ला डावा पाय गुडघ्यात दुमडून आपल्या शरीराजवळ 2. 3 ला उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजवा तळ पाय डाव्या तळ पायाला लावायचा. जसं आपण हातांची नमस्कार स्थिती कशी घेतो तशी ही पायाची नमस्कार स्थिती आहे. आणि 4 ला दोन्ही हातांनी दोन्ही पावलं ग्रिप करत पायाच्या टाचा अधिकाधिक शरीराजवळ ओढणे, पाठ ताठ ठेवणे. छान. आसन स्थिती पूर्ण. भद्रासन मूल भागाची कार्यक्षमता, सूक्ष्म भागापर्यंत रक्तपुरवठा कार्यान्वित करणारं, पोट, ओटीपोट या भागातले फॅट्स दूर करणे, त्या भागातलं रक्ताभिसरण कार्यक्षम करणे, प्लस कमरेचा सांधा कार्यक्षम करणे यासाठी गुणकारी असं हे भद्रासन. आसन सावकाश सोडायचं आहे. दोन्ही हात पूर्वस्थितीला 1, डावा पाय सरळ 2, उजवा सरळ 3, दोन्ही पाय जुळलेले 4. लक्षात आलं. आपण सगळेजण करूया. 1 ला दोन्ही पायामध्ये अंतर घ्या 1, थोडंसं अंतर. 2 ला डावा पाय गुडघ्यात दुमडून आपल्या शरीराजवळ घ्या 2. 3 ला उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजवा तळ पाय डाव्या तळ पायाला लावा. हातांची नमस्कार स्थिती तशी पायाची नमस्कार स्थिती घ्या. व्हेरी गुड. बरोबर.
4ला दोन्ही हातांनी दोन्ही पावलं ग्रीप करा. पायाच्या टाचा जेवढ्या शक्य तेवढ्या शरीराजवळ ओढत पाठ ताठ ठेवा. 4 आसन स्थिती पूर्ण. भद्रासन. व्हेरी गुड. बऱ्याच जणांची छान स्थिती आहे. ज्यांना शक्य त्यांनी दोन्ही गुडघे जमिनीला टेकण्याचा प्रयत्न करा. ही थोडीशी प्रगती किंवा ताणाची अवस्था असेल. भद्रासन. लक्ष आसनाकडे केंद्रित करा, स्थितीकडे, शरीराकडे लक्ष केंद्रित. डोळे बंद. पूर्ण लक्ष आपल्या स्थितीकडे केंद्रित करा. कुठे कुठे ताण दाब मिळत आहेत त्याकडे लक्ष केंद्रित. प्रत्येक आसनाची अनुभूती घेण्यासाठी म्हणून दंड स्थिती सोडून इतर स्थितीमध्ये आपण डोळे बंद करून शरीराचा अभ्यास करू शकता. जिथे जिथे ताण आहेत तिथल्या तिथल्या अवयवांना फायदे या आसनातून मिळणार आहेत एवढं नक्की. त्यासाठी लक्ष आपल्या शरीराकडे केंद्रित. व्हेरी गुड. छान. आणि स्थिती सावकाश सोडायची. दोन्ही हात कमरेजवळ घ्या. एक पाय गुडघ्यातून सरळ करा. 2 दुसरा पाय गुडघ्यातून सरळ करा. 3 आणि दोन्ही पाय जुळलेले. 4. आता बैठक स्थितीमधून पालथी मांडी वज्रासनामध्ये या. डावा पाय जवळ घ्या. 1 उजवा पाय जवळ घ्या. 2 आणि पायाचे तळवे पसरलेले. दोन्ही तळहात दोन्ही गुडघ्यांवर. पालथी मांडी वज्रासनामध्ये आपण आहोत. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी पाय गुडघ्यातून सरळ ठेवले तरी चालतील. पाय गुडघ्यातून सरळ ठेवले तरी, परंतु वज्रासनाचे बेनिफिट मिळण्यासाठी ही पालथी मांडी वज्रासन. आणि वज्रासन हे एकच आसन असं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती असेल, की जे जेवणानंतर केलं जातं. म्हणजे पोट भरलेल्या स्थितीमध्ये देखील जे आसन केलं जातं त्या आसनाचं नाव आहे वज्रासन. याचं कारण असं आहे, शास्त्रशुद्ध कारण असं आहे, की आपल्या ओठांपासून गुदद्वारापर्यंत आपली पचन संस्था आहे. ही पचन संस्था नीट, क्लीन आणि क्लिअर, की त्या पचन संस्थेवर कुठेही दाब नाहीये. बाजूने दाब नाही, पुढून दाब नाही, ट्विस्टिंग नाही. त्यामुळे पचन नीट, क्लीन आणि क्लिअर होतं. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी जेवण झाल्यानंतर या स्थितीमध्ये जेवढा वेळ आपल्याला झेपेल तेवढा वेळ, अगदी 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तास देखील आपण बसू शकता. गुडघ्यांसाठी देखील ही स्थिती फायदेशीर आहे आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त असलेली वज्रासन ही पूर्वस्थिती. वज्रासन पूर्वस्थितीमधून देखील बरीच आसनं आहेत. त्यातले एक आसन प्रथम आपण पाहणार आहोत. त्या आसनाचं नाव आहे उष्ट्रासन. अर्ध उष्ट्रासन आपण सर्वजण करणार आहोत. त्यासाठी एक सूचना सहशिक्षकांसाठी आहे. 1ला दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. 1 दोन्ही पावलं दोन्ही गुडघे यामध्ये थोडंसं अंतर आहे. 1-2 मिनिटं फक्त स्थिती पाहून घ्या, नंतर आपण करू. 2ला दोन्ही हात कमरेवर पाठीमागून ठेवायचे. 2 आपण करणार आहोत अर्ध उष्ट्रासन. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत सावकाश बॅक बेंडिंग. 3 जेवढे शक्य तेवढं बॅक बेंडिंग. व्हेरी गुड. आदर्श अवस्था आहे. जेवढे शक्य तेवढं बॅक बेंडिंग करण्याचा प्रयत्न आहे. पाठीसाठी अत्यंत उपयुक्त उष्ट्रासन. उष्ट्र या संस्कृत शब्दाचा अर्थ उंट. त्याची स्थिती त्याप्रमाणे ही शरीराची अवस्था, म्हणून उष्ट्रासन. आसन सावकाश सोडायचं. सावकाश, मान सरळ, कमरेतून सरळ. 1 हात पूर्वस्थितीला. 2 आणि वज्रासन पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. 3 सगळेजण आपण करूया. झेपेल त्याप्रमाणे आसन स्थिती घ्या. बॅक बेंडिंग फार अवघड वाटत असेल तर जेवढं जमेल तेवढं बॅक बेंडिंग केलं तरी चालेल. 1ला दोन्ही गुडघ्यांवर उभे राहा. 1 पालथी मांडी वज्रासनातून दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. 1 दोन्ही पावलं दोन्ही गुडघे यामध्ये थोडंसं अंतर घ्या. 2ला दोन्ही हात कमरेवर. हाताची बोटं वर, मनगट खाली किंवा मनगट वर, हाताची बोटं खाली. चालेल. पाठ मान सरळ, डोळे मात्र उघडे. श्वास घ्या. श्वास सोडत कमरेला पुढे, सावकाश मानेला मागे. 3 जेवढं शक्य तेवढं बॅक बेंडिंग करण्याचा प्रयत्न. पाठीसाठी गुणकारी. आपलं लक्ष आपल्या पाठीकडे केंद्रित करा. आपल्याला जाणवेल मणक्यांची परफेक्ट अलाइनमेंट झालेली आहे. मणक्यांमधल्या गॅप्स दूर झालेले आहेत. त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी असेल तर अत्यंत फायदेशीर असलेलं अबाल वृद्धांसाठी उपयुक्त अर्ध उष्ट्रासन. आसन सावकाश सोडायचं. सावकाश, मान सरळ, कमरेतून सरळ. 1 दोन्ही हात पूर्वस्थितीला. 2 आणि पुन्हा वज्रासन पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. 3 छान. आणि वज्रासन पूर्वस्थितीमधून पुढचं आसन आपण पाहूया. आसनाचं नाव आहे शशांकासन. सोपं आसन आहे. 1ला आपण प्रथम शिक्षकांच्याकडनं पाहूया. 1ला दोन्ही हात डोक्यावर समांतर. 1 2ला श्वास घ्या. श्वास सोडत दोन्ही तळहात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. 2 शशांक या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे ससा. त्याची जशी स्थिती त्याप्रमाणे ही अवस्था. दोन्ही हात समांतर आहेत. कपाळ जमिनीला टेकण्याचा प्रयत्न आहे. पोटातून घडी कॉम्पॅक्ट आहे. मेंदूकडे रक्तपुरवठा अधिक कार्यान्वित करणारं असं हे आसन शशांकासन. आसन सावकाश सोडायचं. श्वास सोडा. श्वास घेत कमरेतून सरळ. 1 2ला दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर. 2 लक्षात आलं. हे आसन आपण करूया. 1ला दोन्ही हात डोक्यावर समांतर. 1 2ला श्वास घ्या. श्वास सोडत दोन्ही तळहात आणि कपाळ सावकाश जमिनीवर टेकवा. 2 दोन्ही तळहात जमिनीला टेकलेले आहेत. कपाळ जमिनीला टेकलेलं आहे. हात कोपऱ्यातून ढिले सोडलेले आहेत. शरीर सैल सोडा. लक्ष शरीराकडे केंद्रित करा. पोटाची घडी अधिकाधिक कॉम्पॅक्ट आहे. वज्रासन पूर्वस्थिती आहे. पश्चिम बाजू ताणलेली आहे. त्या भागातलं ब्लड सर्क्युलेशन कार्यक्षम करणे. डोक्याची पातळी शरीराच्या पातळीच्या खाली गेल्यामुळे मेंदूकडे रक्तपुरवठा कार्यान्वित आहे. शशांकासन.
व्हेरी गुड. आसन सावकाश सोडायचंय. श्वास सोडा, श्वास घेत कमरेतून सरळ, हात डोक्यावर समांतर 1 आणि दोन्ही हात बाजूने, दोन्ही गुडघ्यांवर 2. छान. आणि यानंतर आपण करणार आहोत जी आपण ऍक्च्युली प्रोटोकॉलमध्ये नाही येत पण अशी 2 आसनं आपण घेणार आहोत. त्याचं पहिलं नाव आहे ते आहे सिंह मुद्रा. ती मुद्रा आपण बघूया. थायरॉइडची व्याधी ज्यांना आहे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त वज्रासन पूर्वस्थितीमधून केलेली त्याची पूर्वस्थिती सिंहासन. आपण स्थिती पाहूया. दोन्ही तळहात गुडघ्याचे शेजारी जमिनीवर टेकलेले आहेत. 1 ही आहे सिंहासन पूर्वस्थिती. आपण करणार आहोत सिंह मुद्रा. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत जीभ अधिकाधिक बाहेर, जिभेचं टोक हनवटीला, हनवटी छातीला आणि नजर कपाळाच्या दिशेने. 2 जीभ भरपूर ताणलेली आहे. जिभेचं टोक हनवटीला टेकलेलं आहे, हनवटी छातीला टेकलेली आहे, डोळे विस्फारलेले आहेत, नजर कपाळाच्या दिशेने आहे, चेहऱ्याला ताण आहे. त्यामुळे या भागातली सगळी इंद्रिय कार्यक्षम करणे यासाठी उपयुक्त अशी ही सिंह मुद्रा. ही मुद्रा आपण बैठक स्थितीमधून अगदी भले ज्यांना खाली बसता येत नाही अशी मंडळी खुर्चीवर बसून देखील करू शकतात. लक्षात आलं. स्थिती सावकाश सोडायची आहे. जीभ आत, मान सरळ. 1 दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर 2. सर्वजण आपण करूया. करणार आहोत सिंह मुद्रा. थायरॉइडसाठी अत्यंत उपयुक्त, घशातल्या भागातलं ब्लड सर्क्युलेशन कार्यक्षम करणे, स्वरयंत्र, लालोत्पादक ग्रंथी या सर्वांसाठी अत्यंत गुणकारी अशी ही मुद्रा. हे जंक्शन पूर्ण कार्यक्षम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण ब्रेनकडनं सगळे वायर्स आपल्याला माहिती आपल्या शरीरामध्ये पास होतात. त्यामुळे त्या वायरिंग जिथून जातं त्या जंक्शनची कार्यक्षमता. सिंह मुद्रा आपण करूया. 1 ला दोन्ही तळहात गुडघ्याच्या बाजूला जमिनीवर टेकवा. 1 पाठ तिरपी. श्वास घ्या. श्वास सोडत जीभ अधिकाधिक बाहेर, जिभेचं टोक हनवटीला, हनवटी छातीला आणि दृष्टी कपाळाच्या दिशेने. 2 खुर्चीवर बसलेले साधक देखील करू शकतात. दोन्ही तळहात खुर्चीच्या बाजूला किंवा गुडघ्यावर टेकवले तरी देखील चालतील. जीभ भरपूर बाहेर आहे, जिभेचं टोक हनवटीला टेकलेलं आहे, हनवटी छातीला टेकलेली आहे, डोळे विस्फारलेले आहेत, नजर कपाळाच्या दिशेने आहे, चेहऱ्याला ताण दिलेला आहे. घशातून कानाकडे जाणारी वाहिनी, घशातून मेंदूकडे जाणारी वाहिनी या दोन्ही वाहिनींची कार्यक्षमता अत्यंत गुणकारी, थायरॉइडसाठी उपयुक्त. याचे रिझल्ट्स आहेत. स्थिती सावकाश सोडायची. जीभ आत, मान सरळ. 1 आणि दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर 2. आम्ही असं सांगतो की ज्यांना थायरॉइडची व्याधी आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. रिपोर्ट्सवर देखील आपल्याला रिझल्ट दिसतात. हे 1 आणि ज्यांना वाटतं की भविष्यात आपल्याला थायरॉइड होऊ नये त्यांनी देखील करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण सर्वजण करू शकतो. छान. आणि यानंतर पुढची स्थिती आहे ती आहे मंडूकासनाची. मंडूकासन हे डायबेटीससाठी अत्यंत उपयुक्त आसन आहे. डायबेटीसची वेगवेगळी कारणं आहेत. त्यामध्ये हेरिडिटी हे कारण असतं की पूर्वजांना कुठं असेल, आई वडिलांना म्हणा किंवा आजी आजोबांना, तर त्यातून देखील पास होतो. हा 1. दुसरं म्हणजे आपले पॅनक्रियाज अकार्यक्षम असणे. हा 2. आणि तिसरं रिझन महत्वाचं म्हणजे ताणतणाव. स्ट्रेसमुळे बरेचसे डिसिजेस होतात. आजकाल बरेचसे व्याधी ज्या आहेत त्या सायकोसोमॅटिक डिसिजेस असं त्या म्हणतात. त्यामुळे जिथे जिथे ताण तिथे तिथे व्याधींना निमंत्रण. त्यामुळे ते ताण दूर करण्याचा प्रयत्न योगाभ्यासातूनच आपण करू शकतो. हेरिडिटीमध्ये देखील जे काही डायबिटीस पास ऑन होतो तो देखील आपण योगाभ्यासातून कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे आसन आता आपण पाहतो आहोत ते पॅनक्रियाज अकार्यक्षम असतील तर त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असलं हे आसन आहे. पाहणार आहोत आपण मंडूकासन. गुडघ्यां आपण पालथी मांडी वज्रासनामध्ये आपण आहोत. 1 ला दोन्ही हातांच्या मुठी, हातात अंगठा आत, वरती 4 बोटं फोल्ड केलेली या पद्धतीने. दोन्ही हातांच्या मुठी बेंबीच्या बाजूला, मांडीच्या वर, ओटीपोटाच्या भागावर भरपूर दाब देऊन ठेवायचे आहेत. 1 आणि श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत सावकाश कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. 2 व्हेरी गुड. कपाळ जमिनीला टेकण्याची स्थिती आदर्श आहे. या ठिकाणी दोन्ही हातांच्या मुठींचा दाब त्या ठिकाणी येतो ज्या ठिकाणी पॅनक्रियाज आहेत. त्यामुळे पॅनक्रियाज कार्यक्षम करणे या आसनाचा बेनिफिट आहे. आपण करूया. स्थिती सावकाश सोडायची. श्वास सोडा. श्वास घेत कमरेतून सरळ. 1 आणि दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर 2. लक्षात आलं. करूया आपण हे आसन. या आसनामध्ये वज्रासनाचे पण बेनिफिट आहेत. मेंदूकडे पण रक्तपुरवठा कार्यान्वित होतो. आपण सर्वजण करूयात. आपण वज्रासन पूर्वस्थितीमध्ये आहोत. आपण करणार आहोत मंडूकासन. 1 ला दोन्ही हातांच्या मुठी बेंबीच्या बाजूला, मांडीच्या वर, ओटीपोटाच्या भागावर भरपूर दाबून घ्या. जेवढा शक्य तेवढा दाब द्या. आपल्याला माहितीसाठी सांगतो, पोट जेवढं बाहेर जातं तेवढं आतही येऊ शकतं. त्यामुळे अधिकाधिक दाब द्या. दाब कमी न करता श्वास घ्या. श्वास सोडत कमरेतून शरीराची घडी घालत कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. 2 व्हेरी गुड. हाताच्या मुठींच्या दाबाकडे लक्ष केंद्रित करा. तो दाब त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी पॅनक्रियाज आहेत. आणि त्याचबरोबर पोटाचा घेर कमी करणे, स्थूलता निवारण, मेंदूकडे रक्तपुरवठा कार्यान्वित, मेंदूची कार्यक्षमता, वज्रासनाचे फायदे, पश्चिम बाजू ताणलेली, असे मल्टिपल बेनिफिट देणारे ही आसन अवस्था मंडूकासन. स्थिती सावकाश सोडायची. श्वास सोडा. श्वास घेत कमरेतून सरळ. 1 आणि दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर
2. हे आसन दिवसातून पोट जेव्हा रिकामं असेल अशा वेळी अगदी 3 वेळा करायला हरकत नाही. सकाळ दुपार संध्याकाळ करायला. आपण गोळी कशी पटकन घेतो की नाही, आणि मग छान शुगर मेंटेन राहते, मग तसे हे आसन करायला काही हरकत नाही. गोळीशिवाय आपण आसनाचा अभ्यास करू शकतो. म्हणजे गोळी बंद करू नका, नाहीतर असं हरकत नाही. आणि यानंतर आपण पुढचं आसन पाहणार आहोत. त्या आसनाचं नाव आहे उत्तान मंडूकासन. आता आपण केले ते मंडूकासन. आता ही ताणलेली अवस्था स्थिती समजून घेऊ. 1 ला दोन्ही गुडघ्यांमध्ये आडवं अधिकाधिक अंतर आहे 1. 2 ला दोन्ही हात डोक्यावर समांतर 2. आणि 3 ला श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत दोन्ही तळहात पाठीवर ठेवायचे 3. शरीराला ऊर्ध्व दिशेने ताण दिलेली उत्तान बैठक स्थिती मंडूकासन. उत्तान मंडूकासन. ब्लड सर्क्युलेशन मणक्यांच्या गॅप्स मध्ये कार्यक्षम, कमरेच्या सांध्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन कार्यक्षम. स्थिती सावकाश सोडायची आहे. हात डोक्यावर समांतर 1, हात बाजूने शरीराजवळ 2 आणि वज्रासन परिस्थितीमध्ये यायचं आहे 3. आपण सर्वजण करू. 1 ला दोन्ही गुडघ्यांमध्ये आडवं अंतर. आदर्श स्थितीमध्ये डावा गुडघा उजवा गुडघा एका स्ट्रेट लाईन मध्ये आणण्याचा प्रयत्न, ज्यांना जमेल त्यांनीच करा. 2 ला दोन्ही हात डोक्यावर समांतर 2. श्वास घ्या, श्वास सोडत दोन्ही तळहात पाठीवर ठेवा 3. आणि शरीराला ऊर्ध्व दिशेने ताण द्या. आकाशाच्या दिशेने संपूर्ण शरीर ताणण्याचा प्रयत्न करा. जेवढा शक्य तेवढं शरीर ऊर्ध्व दिशेने ताणा. मणक्यांच्या गॅप्स मध्ये रक्तपुरवठा कार्यान्वित होतो आहे. पाठीचा कणास कमरेच्या सांध्याला जिथे जोडला जातो त्या सांध्याच्या ठिकाणी देखील सूक्ष्म भागापर्यंत रक्तपुरवठा कार्यान्वित करणारं उत्तान मंडूकासन. छान. आसन सावकाश सोडायचे. दोन्ही हात डोक्यावर समांतर 1, हात बाजूने शरीराजवळ 2 आणि वज्रासन अंगठेटाचा पाऊल खेचू गेले 3. छान. आणि यानंतर पुन्हा आपण बैठक स्थितीमध्ये येणार आहोत. पाय गुडघ्यातून सरळ करायचे. वज्रासन स्थिती सोडायची आहे. डावा पाय सरळ 1, उजवा पाय सरळ 2, अंगठेटाचा पाऊल जुळलेले दोन्ही हात आपल्या शरीराजवळ. आता एक स्थिती आपण पाहतो आहोत ती वक्रासनाची ट्विस्टिंग अवस्था. लक्षात ठेवायचं, आपल्या शरीराला ट्विस्टिंग अवस्था अत्यंत महत्वाची आहे. कारण ट्विस्टिंग जर केलं, ज्याप्रमाणे महिला धुणं धुतल्यानंतर त्या धुण्याला पीळ देतात तेव्हाच त्या पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे आपल्या पोटामध्ये जी काही विषद्रव्य आहेत, जी काही एक्सेस फॅट आहेत, त्याचा निचरा तेव्हाच होईल जेव्हा आपण आपल्या शरीराला ट्विस्ट करू, पीळ देऊ. बरोबर, लक्षात आलं? त्या पद्धतीनं हे आसन आहे. आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की केवळ वॉकिंगनं पोटाचा घेर कमी होत नाही. वॉकिंगमुळे कमरेच्या खालचा भाग आणि आपलं हृदय छान कार्यक्षम राहतं, पण ट्विस्टिंग केलं तरच पोटाच्या भागातला जो काही मेद आहे त्याचा निचरा होईल. त्यामुळे ट्विस्टिंग ऍक्टिव्हिटी अत्यंत महत्वाची. पाहूया आपण. त्यासाठी तयार. प्रथम बघणार आहोत वक्रासन आपल्या सहशिक्षकांच्याकडनं. 1 ला डावा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या गुडघ्याच्या पलीकडे उभ्या अवस्थेमध्ये ठेवायचा आहे. 1, गुडघ्याच्या पलीकडे पाय ठेवायचा आहे. 2 ला उजवा हात पाठीच्या मागे मध्यभागी, डावा हात पाठीच्या मागे मध्यभागी जमिनीवर ठेवायचा आहे. उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला रेटा, डाव्या पायाचा घोटा पकडणे 2. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत मान डावीकडून मागे 3. अर्ध मत्स्येंद्रासन ज्यांना माहिती आहे त्याच्या अलीकडची ही अवस्था आहे, कारण याच्यामध्ये गुडघ्याला रेटा आहे, मांडीचा दाब पोटाच्या भागावर आहे, प्लस ट्विस्टिंग आहे. त्यामुळे ही स्थिती वक्रासनाच्या ही थोडीशी प्रगतची अवस्था. प्रोटोकॉल नुसारचं हे वक्रासन. आसन सावकाश सोडायचं आहे. मान सरळ 1, दोन्ही हात पूरस्थितीला 2 आणि उभा असलेला पाय पूरस्थितीला 3. याच पद्धतीने विरुद्ध बाजूने आपण करू. आता आपण सगळेजण करूया. प्रथम डाव्या बाजूने करणार आहोत वक्रासन. 1 ला डावा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या गुडघ्याच्या पलीकडे उभ्या अवस्थेमध्ये ठेवा 1. व्हेरी गुड. 2 ला डावा हात पाठीच्या मागे मध्यभागी जमिनीवर ठेवा. उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला रेटा द्या, डाव्या पायाचा घोटा पकडणे 2. आणि 3 ला मान डावीकडून मागे 3. पाठीला, मानेला, कमरेला, पोटाला अधिकाधिक पीळ देण्याचा प्रयत्न. दुसरा पाय गुडघ्यातून सरळ आहे. वक्रासनाची अवस्था आहे. दुसरा पाय गुडघ्यातून सरळ आहे. जेवढे शक्य तेवढं अधिक ट्विस्ट करण्याचा प्रयत्न. पाठीला, कमरेला, मानेला, पोटाला अधिकाधिक पीळ द्या. नजर मागच्या बाजूला, आपल्या शरीराच्या पाठीमागे नजर. वक्रासन. स्थिती सावकाश सोडायची आहे. मान सरळ 1, दोन्ही हात पूरस्थितीला 2 आणि उभा असला पाय पूरस्थितीला 3. विरुद्ध बाजूने करू. उजवा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या गुडघ्याच्या पलीकडे उभ्या अवस्थेमध्ये 1. उजवा हात पाठीच्या मागे मध्यभागी जमिनीवर टेकवा. डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला रेटा, पायाचा घोटा पकडण्याचा प्रयत्न. डावा कुठला, उजवा कुठला? आपलेच 2 हात 2 पाय बघा, शेजारचे बघू नका, त्यात अजून कन्फ्युजन होईल. आणि 3 ला मान उजवीकडून मागे 3. आम्ही वर्गात म्हणतो ऑक्टोपस सारखे हातपाय दिले असते तर आणखीन अवघड झालं असतं. पाठीला पीळ, पोटाला पीळ, कमरेला पीळ. व्हेरी गुड. पोटाचा घेर कमी करण्यासाठी देखील गुणकारी. पाठीची ट्विस्टिंग अवस्था, मणक्यांच्या गॅप्स मध्ये ब्लड सर्क्युलेशन कार्यक्षम. व्हेरी गुड.
छान. स्थिती सावकाश सोडायची आहे. मान सरळ 1, दोन्ही हात पूर्वस्थितीला 2 आणि उभा असलेला पाय पूर्वस्थितीला 3. छान. आणि पाठीवर झोपायचंय, शयन स्थितीमध्ये यायचंय. शवासन घ्यायचंय, विश्रांती स्वस्थ. दोन्ही हातांच्या कोपरावर 1 आणि पाठ टेका. शवासन विश्रांती. थोडीशी जागा कमी वाटत असेल तर थोडेसे तिरके पाय केले तरी देखील चालते. फक्त शेजारच्याला पाय लागणार नाहीत याकडे लक्ष द्या. पाय गुडघ्यातून सरळ, दोन्ही पावलामध्ये अंतर, दोन्ही हात शरीरापासून दूर, मान डावीकडे किंवा उजवीकडे सोयीस्कर कललेली, डोळे पूर्ण बंद, संत श्वास. श्वासाची गती संत होते आहे. आतापर्यंत जी आसनं आपण अभ्यास केलेला आहे त्या आसना दरम्यान जे काही ताण आलेले आहेत ते ताण दूर करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी हे शवासन आहे. श्रमे जाते शवासनम. शरीराला जे श्रम झालेले आहेत ते दूर करण्यासाठी आणि कमी वेळेत अधिक विश्रांती घेण्यासाठी. पण या दरम्यान मन मात्र जागृत ठेवणे, शरीर शिथिल करणे, श्वास आपोआप संत होईल. शरीरावरचे ताण दूर होत आहेत, मनावरचेही ताण दूर होत आहेत. श्वासाचीही गती संत होते आहे. त्यामुळे कमी वेळेत अधिक विश्रांती मिळवण्यासाठी उपयुक्त असलेले हे शवासन. शव अधिक आसन शवासन. श्वासाची गती पुरेशी संत झालेली आहे. आलेले ताण निघून गेलेले आहेत आणि आपण शवासन सावकाश सोडणार आहोत. सावधान. मान सरळ करा. 1, दोन्ही हात शरीराजवळ घ्या. 2, दोन्ही पाय जुळलेले. 3, बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. दोन्ही हातांच्या कोपरावर 1 आणि बैठक स्थिती पूर्ण 2. हरिओम. स्वस्थ. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला दुसरा पार्ट आपल्या योगाभ्यासाचा आहे. तो आहे आता आपण छोटासा एक डेमो पाहणार आहोत. प्रथम जो डेमो, 2 डेमो पाहणार आहोत. त्यातला पहिला जो डेमो आहे तो आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे ही दिव्यांग मंडळी आहे, ते अंध साधक आहेत, आपल्याप्रमाणेच ही योगाभ्यास करतात. आता काही काही असतं की ते किती छान करतात ते आपण पाहूया. तर त्यासाठी मगाशी आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या वर्गातले साधारण 25 साधक, सहशिक्षक, शिक्षक या स्वरूपामध्ये तिथे त्यांच्या संस्थेमध्ये जाऊन आम्ही त्यांच्याकडनं योगाभ्यास करून घेतलेला आहे. जसा आपल्याला आसनांचा फायदा मिळतो तसा याही कॅटेगरीला मिळावा, याही घटकाला मिळावा अशा दृष्टिकोनातून आणि ते आपल्याच प्रमाणे योगा इतर शशांकासनाचे फायदे तर या आसनामध्ये आहेतच. विस्तृत पाद शशांकासन सावकाश सोडायचं आहे. 1 बरोबर, 2 3 कमरेतून सरळ, हात डोक्यावर समांतर, 4 दोन्ही तळहात दोन्ही गुडघ्यांवर. छान. वज्रासन स्थिती सोडायची, बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. 1 2 3 आणि 4. आणि यानंतर आपण बघणार आहोत अर्ध मत्स्येंद्र आसन. थोडं अवघड आसन आहे पण हे कसे व्यवस्थित करतात बघा. करणार आहोत अर्ध मत्स्येंद्र आसन. डाव्या बाजूने सुरुवात करणार आहोत. 1 ला डावा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या गुडघ्याच्या पलीकडे उभ्या अवस्थेमध्ये ठेवायचा आहे. 1 2 ला उजवा पाय गुडघ्यात दुमडून आपल्या बैठकीजवळ. 2 3 ला कमरेच्या वरचं शरीर डावीकडे वळवा.
उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला रेटा, डाव्या पायाचा अंगठा पकडणे, 3. त्याच वेळी डावा हात मागे लपेटलेला आणि 4ला मान डावीकडून मागे, 4. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या. हे आसन अवघड आहे, ऍक्च्युली याची आदर्श स्थिती आहे. अर्ध मत्स्येंद्र आसन छान केलेलं आहे. आसन सावकाश सोडायचंय. 1 2 3 आणि 4. व्हेरी गुड. आता शयन स्थिती, पाठीवर झोपायचे, इकडे डोकं करायचं. पाठीवर झोपून पुढच्या एका आसनाचा अभ्यास ते दाखवतील आपल्याला. तयार. शयन स्थितीमध्ये आपण आहोत. अंगठ्याचा बॉलवडके जुळलेले आहेत. शयन स्थितीमधून एकच आसन आहे, ते आहे सेतुबंधासन. स्थिती पाहूया त्यांची. 1 दोन्ही पाय गुडघ्या दुमडून आपल्या बैठकीजवळ. हे आसन मगाच्या प्रोटोकॉल मध्ये होतं, तर त्यांची स्थिती आपण पाहू. 2 दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे घोटे पकडलेले आहेत. 3 व्हेरी गुड. हनुवटी छातीला रुतलेली, ज्याला आपण जालंधरबंद म्हणतो. दोन्ही शाखेत कंबर उंच उचललेली आहे, दोन्ही मांड्या दोन्ही समांतर आहेत. सेतुबंधासन. आसन सावकाश सोडायचंय. 1 2 3. आता विपरीत शयन स्थितीसाठी बैठक स्थितीमध्ये यायचंय. दोन्ही हातांच्या कोपरावर 1 आणि बैठक स्थिती पूर्ण 2. आता पुन्हा डोकं इकडे करू देतात. डावा पाय जवळ 1, उजवा पाय जवळ 2. ताठ तिरपी अवस्था. अष्टांग टेकलेलं, अंगठेटाचा बॉलवडके जुळलेले. आपल्या लक्षात आलं असेल, एक महत्वाचा सेन्स परमेश्वरांनी त्यांना दिलेले आहे, तो आहे दृष्टी. पण तरी देखील ते समजून घेऊ, पण त्यांचं लिसनिंग फार पॉवरफुल आहे. आम्ही जे काही सूचना सांगतो अगदी मायक्रो लेवलच्या जरी असेल तरी ते व्यवस्थित ग्रास्प करतात. ही अत्यंत महत्वाची आहे. अंगठेटाचा बॉलवडके जुळलेले, हनुवटी टेकलेली, दोन्ही तळहात जमिनीला टेकलेले. आपण करणार आहोत प्रथम सरळ हस्त भुजंगासन. 1 ला कपाळ टेकलेले, दोन्ही हात छातीजवळ जमिनीला टेकलेले. 1 आणि सावकाश 2. व्हेरी गुड. दृष्टी छताकडे, दृष्टी आकाशाकडे, जास्तीत जास्त मागे. सरळ हस्त भुजंगासन पाठीसाठी अत्यंत उपयुक्त असलेले आसन आहे. आसन सावकाश सोडायचंय. 1 2. पुन्हा विपरीत मध्ये. शेवटचं आसन आचार्य मोतलं त्यांच्या आपण करणार आहोत. शेवटचं आसन, त्यासाठी तयार. आसनाचं नाव आहे धनुरासन. पाहूया आपण. 1 2. पायाचे गोटे पकडलेले आहेत आणि सावकाश. 3 व्हेरी गुड. जेवढ्या शक्य तेवढं उंच उचलण्याचा प्रयत्न. छान स्थिती आहे धनुरासन. पाठ आणि पोट दोन्हीसाठी उपयुक्त आदर्श अवस्था बऱ्याच जणांची. छान स्थिती. स्थिती सावकाश सोडायची आहे. 1 2 3. दंड स्थितीमध्ये यायचं आहे. 1 2. डावा पाय जवळ, उजवा पाय जवळ, 3 आणि दंड स्थिती पूर्ण 4. 2 मिनिटं यांचा फक्त परिचय करून देतो. नाव उल्लेख केल्यानंतर फक्त हात वर करायचा आहे. आपलं नाव मी सांगतो. संतोष शेटे. व्हेरी गुड. राजेश आमले, सुप्रिया मोरे, नीलम कारके, सोनू पारेकर, उषा मागे आणि समीक्षा निकाळचे. सगळ्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. सगळ्यांचे धन्यवाद. अंगठेटाचा बॉलवडके जुळून उभा राहायचा आहे. हरि ओम. धन्यवाद. थँक्यू. आपल्या सांगितल्याप्रमाणे हे एक सेवा कार्याचे आपण पुढचा डेमो पण आपण पाहणार आहोत. पुढचे साधक वरती यायचे पटकन. बाकीच्या आपल्या सांगितल्याप्रमाणे ही दिव्यांगांची संस्था आहे जी अजंठा नगर येथे चालते. त्या संस्थेमध्ये जाऊन आम्ही हा योगाभ्यास घेतो आहोत आणि वर्गाचे एकूण 28 जण आहेत. आम्ही तिथले जे आहेत ते 28 जण आहेत आणि आम्ही इथून अंदाजे 24 ते 25 जण जाऊन हा अभ्यास घेतो. आता आपण सगळ्या अंध साधकांचे योगासनं बघितली, त्यांना आसनं जमली याचा आनंद आम्हाला सगळ्यांना होतोय. कारण गेले 4-5 महिने आम्ही त्यांच्यावरती काम केलेलं आहे. पुढे चालू राहणार आहे. पण आमचं एक टार्गेट होतं की त्यांचा योग दिनाला डेमो करायचा. खूप
खूप आनंद होतो. मिलिंदजी पांडे यांच्यासाठी एकदा टाळ्या, कारण त्यांनी हे सेवाकार्य आयडेंटिफाय केलं होतं. कुठे आहेत? हात वर करा मिलिंदराव. निरलस सेवा करणारी, जसं आपण दैनंदिन योगाभ्यास करतो त्याच पद्धतीने अशा सेवा आपल्या योग वर्गाच्या माध्यमातून घेतल्या जातात. काही सेवा कार्यांचा उल्लेख मगाशी मी आपल्या सोबत केलेला आहे. आता यानंतर पाहणार आहोत एक पुढचा डेमो. ज्या 3 साधक मगाशी डेमोसाठी म्हणजे प्रोटोकॉलच्या डेमोसाठी स्टेजवर होत्या, त्या तिघींची प्रथम परिचय करून देतो. मध्ये आहेत सोनाली मेटे, त्यानंतर आहेत सारिकाताई गायकवाड, आणि ज्याप्रमाणे कुटुंब योग करतं त्याप्रमाणे त्यांची कन्या संजना गायकवाड. हे पूर्ण कुटुंब योगाभ्यासाला समर्पित आहे. पूर्वस्थितीमध्ये तयार. त्यांच्याकडनं काही आसनांचा आपण अभ्यास बघूया. त्यामध्ये पहिला सेट आहे चक्रासन, गरुडासन, चक्रासन. तयार. 1 2 3 4. व्हेरी गुड. ही सगळी अवघड आसनं आहेत, थोडीशी प्रगती आसनं आहेत. आसन सावकाश सोडायचंय. 1 2 3 4. प्रकार दुसरा, सेट दुसरा. अर्धमत्स्येंद्रासन, हनुमान आसन आपण पाहतो आहोत. ही तीनही आसनं थोडीशी प्रगती आहेत, पण सरावानंतर ही आसनं देखील आपण करू शकता. आपण पाहूया दुसरा सेट. अर्धमत्स्येंद्रासन, हनुमान आसन. तयार. 1 2 3 4. ऍडव्हान्स आसन आहे, आपण पाहतो आहोत. मध्ये आहे ते हनुमान आसन, बाजूला आहे ते अर्धमत्स्येंद्र आसन. तिन्हींच्या स्थिती आदर्श आहे. सोडायचंय. 1 2 3 4. सेट तिसरा. परिवर्त त्रिकोणासन, मेरुदंडासन. पूर्वस्थिती. तयार. हे आता आपण पाहणार आहोत ते परिवर्त त्रिकोणासन आहे. आपण थोडा त्रिकोणासनामधली प्रगतची अवस्था आता आपण पाहतो. 1 2 3 4. व्हेरी गुड. अशी स्थिती पूर्ण. प्रगतची आसन, प्रगतचे फायदे देणारी पण थोडी अवघड असलेली अशी आसनं छान केली आहेत. छान सादरीकरण. आसन सावकाश सोडायचंय. 1 2 3 आणि 4. शेवटचा सेट आपण पाहूया. परिवर्तन त्रिकोणासनामध्ये पोटाची 180 डिग्री पोझिशन होती, आता आपण पाहिली असेल तर. आणि शेवटचा आसन, शेवटचा सेट आपण पाहणार आहोत अंजनेय आसन, नटराज आसन. त्यासाठी तयार. 1 बाजूचे दोन्ही साधक अंजनेय आसन करतायत. मधला आहे ते नटराज आसन आपण पाहू. 2 3 आणि सावकाश 4. व्हेरी गुड. नटराज आसन आणि बाजूची दोन्ही आहे ती अंजनेय आसन. प्रगतचं आसन आहे. स्थिती सावकाश सोडायची आहे. 1 2 3 4. हरिओम. धन्यवाद. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या, कारण ही आसनं अवघड आहेत. आपल्याला सरावानंतर देखील थोडीशी अवघड वाटतात, पण आपण सरावानंतर काही जनशक्य ज्यांना फ्लेक्झिबिलिटी व्यवस्थित आहे ते करू शकतात. अशी अवघड आसनं देखील आपण काही आपल्या वर्गामध्ये घेतो. काही सोपी पण घेतो बरं का. असं काही वाटायला नको की सगळीच अवघड आहे. तर काही सोपी घेतो, काही अवघड असते. त्यामुळे आपल्या योग वर्गामध्ये सुलभ स्वरूपामधला योगाभ्यास घेतला जातो. आणि यानंतर पुढचा आसनांचा अभ्यास ते आपल्याला करून दाखवतील. त्यामध्ये प्रथम येणार आहोत ते विपरीत शयनस्थितीमध्ये. विपरीत शयनस्थिती अर्थात पोटावर झोपून पुढच्या आसनं आपण पाहणार आहोत. प्रथम त्यांच्याकडनं बघूया. 2 आसनं आहेत विपरीत शयनस्थितीमधली.
पहिलं आहे अत्यंत सोपं भुजंगासन. मगाशी आपण दिव्यांगांचं पाहिलं ते सरळ असतं भुजंगासन होतं, आता आहे ते भुजंगासन. भुजंगासन हे पाठदुखीवर अत्यंत उपयुक्त आहे, ऑर्थोपेडिक रेकमेंडेड आहे आणि सोप्यापासून अवघडापर्यंत असे एकूण 11 प्रकार आहेत भुजंगासनाचे, जे आम्ही आमच्या वर्गामध्ये घेतो. त्यातला एक प्रकार जो प्रोटोकॉल नुसारचा आहे तो आता आपण पाहू. सुलभ, सर्वांसाठी उपयुक्त भुजंगासन. एकला कपाळ टेकलेलं, दोन्ही हात कानाजवळ जमिनीला टेकलेले आणि हाताचे कोपर देखील जमिनीला टेकलेले, अंगठेटाचा पावलं गुडघे जोडलेले. आणि श्वास सोडा, श्वास घेत सावकाश मान, छाती, श्वास पटलापर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. 2. हाताचे कोपर जमिनीला टेकलेले, पाठीसाठी अत्यंत उपयुक्त, मानेच्या मणक्यांसाठी अत्यंत फायदेशीर. छान. स्थिती सावकाश सोडायची आहे. 1, 2. दोन्ही हात पूर्ण स्थितीला. विपरीत स्थितीमध्ये आपण आहोत. विपरीत स्थितीमधलं प्रोटोकॉल नुसारचं दुसरं आणि शेवटचं आसन आपण करूया. ते आहे शलभासन. श्वास सोडायचा आहे, श्वास घेत दोन्ही पाय एकाच वेळेस उंच उचलायचे. 1. पाय गुडघ्यातून ताठ अधिकाधिक वर उचलण्याचा प्रयत्न. कमरेसाठी अत्यंत उपयुक्त. ही थोडीशी अवघड अवस्था आहे, याचा कालावधी देखील कमी असतो. हा मॅक्झिमम आपण 30 सेकंदापर्यंत करणं अपेक्षित आहे, कारण याच्यावर मज्जा संस्थेवर देखील ताण येतो. स्थिती सोडायची आहे. 1. छान. आता आपण सगळेजण विपरीत मध्ये जाऊ. आपला ब्रेक झालेला आहे. आता आपण विपरीत स्थितीमध्ये अर्थात पोटावर झोपून या 2 आसनांचा अभ्यास आपण करणार आहोत. पोटावर झोपायचं आहे. अंगठेटाचा पावलं गुडघे जुळलेले, पायाचे तळवे पसरलेले, हनुवटी टेकलेली, दोन्ही हात कोपरातून सरळ, हात कमरेजवळ, हाताचे तळवे जमिनीला टेकलेले. थोडीशी जागा कमी जास्त वाटत असेल तर थोडंसं डावीकडे किंवा उजवीकडे सारखं, हरकत नाही. छान. विपरीत स्थितीमध्ये आपण आहोत. विपरीत स्थितीमधून 2च आसनं आपण करणार आहोत. प्रथम आहे आता जे पाहिलं आपण ते भुजंगासन. पाठदुखी, मानदुखी यावर अत्यंत गुणकारी भुजंगासन. 1ला कपाळ टेकलेलं, दोन्ही हात कानाजवळ जमिनीला टेकवा, हाताचे कोपर देखील जमिनीला टेकवा. कपाळ टेकलेलं, दोन्ही तळहात कानाजवळ जमिनीला टेकलेले आहेत, हाताचे कोपर देखील जमिनीला टेकलेले आहेत. हाताचे कोपर शरीराजवळ घ्या. छान. श्वास सोडा, श्वास घेत मान, छाती, श्वास पटलापर्यंतचा भाग सावकाश वर उचला. 2. कोपर न उचलता, कोपर जमिनीला टेकलेले. भुजंगासन हे अबाल वृद्धांसाठी फायदेशीर प्रोटोकॉल मधलं भुजंगासन आहे. पाठदुखी, मानदुखी यावर अत्यंत उपयुक्त. ज्येष्ठ मंडळी देखील ही स्थिती घेऊ शकतात. भुजंगासन या स्थितीमध्ये स्थिर राहा, लक्ष पाठीकडे केंद्रित करा. मणक्यांची परफेक्ट अलाइनमेंट झालेली आहे. पाठदुखी दूर करणारं हे आसन आहे. मानेचे विकार देखील ज्यांना असतील त्यांच्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर, कारण पूर्ण आधाराने घेतलेलं हे आसन आहे. छान. आसन सावकाश सोडायचे. श्वास घ्या, श्वास सोडत संपूर्ण शरीर जमिनीला टेकवा. 1. हनुवटी टेकलेली, दोन्ही हात शरीराजवळ. 2. सरावानंतर हे आसन आपण 30 सेकंदांपासून ते 2 मिनिटांपर्यंत सहज करू शकाल, कारण ह्याला पूर्ण आधार आहे. यानंतरचं आसन आपण करणार आहोत ते आहे शलभासन. अंगठेटाचा पावलं गुडघे जुळलेले आहेत. मगाशी आपण हे आसन पाहिलेलं आहे. 1 अंगात घेणे, 1 अंगात सोडणे, दोन्ही पाय एकाच वेळेस वर उचलणे. त्यासाठी तयार. श्वास सोडा, श्वास घेत दोन्ही पाय एकाच वेळेस गुडघ्यातून ताठ ठेवत वर उचला. 1. पण पुढे हनुवटी टेकलेली, दोन्ही खांदे जमिनीला टेकलेले, फक्त पाय वर उचलण्याची अवस्था. लक्ष कमरेकडे केंद्रित करा. बऱ्याच जणांची छान स्थिती आहे. थोडे प्रयत्न आहेत. काही साधकांचे पाय थोडे वाकलेले आहेत. पाय गुडघ्यातून ताठ ठेवा. गुडघेवर येऊ देत, मांड्यावर येऊ देत, पुढून शरीर खाली टेकवा. फक्त मागून पाय वर उचललेले आहेत. हनुवटी टेकलेली, दोन्ही खांदे जमिनीला टेकलेले शलभासन. सावकाश सोडायचंय. 1. छान. पुन्हा बैठक स्थितीमध्ये आपण येणार आहोत. दोन्ही हात छातीजवळ. 1. ताठ तिरपी अवस्था. 2. डावा पाय पुढे. 3. उजवा पुढे. 4. डावा समोर. 5. आणि उजवा समोर. 6. आता आपण विपरीत शयनस्थिती, शेवटची पूर्वस्थिती जी राहिलेली आहे ती पाठीवर झोपूनची शयनस्थिती, त्या स्थितीमधली आसनं आपण बघूया. शयनस्थितीमध्ये सूचना सहशिक्षकांसाठी आहेत, त्यांच्याकडनं आसनांचा डेमो आपण प्रथम बघू. शयनस्थिती अर्थात पाठीवर झोपून चौथी पूर्वस्थिती. त्यातली काही आसनं काही सोपी, मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे सेतुबंधासन आपण पाहणार आहोत. 1ला दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून आपल्या बैठकीजवळ. 1. दोन्ही पावलामध्ये थोडंसं अंतर. 1. 2ला दोन्ही हाताने दोन्ही पायाचे घोटे पकडायचे. 2. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत कंबर उंच उचलायचे. 3. व्हेरी गुड. छान. सेतुबंध. हनुवटी छातीला रुतलेली आहे, जेवढी शक्य तेवढा कंबर उंच उचललेली आहे. शयन स्थितीमधून बॅक बेंडिंग आहे. मणक्यांची परफेक्ट अलाइनमेंट झालेली आहे. कमरेचा सांधा, मांडीचे स्नायू हे सगळे कार्यक्षम होण्यासाठी गुणकारी हे आसन सेतुबंधासन. सावकाश सोडायचंय. 1. हात पूर्वस्थितीला. 2. पाय गुडघ्यातून सरळ पूर्वस्थितीला.
3. यानंतर पुढचंही आसन आपण बघू. एकदा आपण पाठीवर झोपलो की आपण आसनं फक्त करूया. आता आपण बसून बघूया. आपण सोपी आसनं आहेत. आणि यानंतर करणार आहोत अर्ध हलासन. दोन्ही पाय जमिनीशी 90 अंशाचा कोन असलेली अवस्था. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत दोन्ही पाय जमिनीशी लंब. 1. बरोबर 90 अंशाचा कोन, पाय गुडघ्यातून ताठ. ही स्थिती आपल्याला माहिती आहे, सोपी स्थिती आहे. या स्थितीमध्ये पायाकडचा अशुद्ध रक्त पुरवठा हृदयाकडे कार्यान्वित होतो. संपूर्ण शरीरभर पुन्हा शुद्ध रक्ताचा पुरवठा कार्यान्वित होतो. त्यामुळे ब्लड प्युरिफिकेशन प्रोसेस कार्यक्षम होते. स्थूलता निवारणासाठी उपयुक्त. पोटाचा घेर कमी होतो. व्हेरिकोज वेन्ससाठी अत्यंत उपयुक्त असलेली आसन अवस्था आहे. छान. आसन सावकाश सोडायचंय. 1. आणि यानंतर पुढचं आसन आपण पाहणार आहोत. शयन स्थितीमधलं शेवटचं आसन ते आहे पवनमुक्त आसन. अंगठ्याचा बॉलवर जुळलेले. श्वास सोडा. श्वास घेत दोन्ही पाय जमिनीशी लंब. 1. पायाची गुडघ्यामध्ये घडी. 2. गुडघ्याला घट्ट मिठी. 3. या स्थितीमध्ये कोपर पकडण्याचा प्रयत्न. डाव्या हाताने उजव्याचा, उजव्या हाताने डाव्या हाताचा कोपर पकडण्याचा प्रयत्न. आणि श्वास सोडायचा आहे. श्वास घेत मान वर उचलून हनवटी गुडघ्याला टेकवणे. 4. आसन स्थिती पूर्ण. पवनमुक्त आसन मोठ्या आतड्यातून अपान वायू म्हणजे गॅसेस मुक्त करणे यासाठी अत्यंत उपयुक्त. स्थूलता निवारण, पोटाचा घेर कमी करणे यासाठी गुणकारी. पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त. पवनमुक्त आसन. आसन सावकाश सोडायचं आहे. 1, 2, 3 आणि सावकाश 4. व्हेरी गुड. शयन स्थितीमध्ये थांबायचे. आपण सर्वजण आता पाठीवर झोपून या आसनांचा अभ्यास करूया. या आसनांची अनुभूती घेण्यासाठी आपण पुन्हा पाठीवर झोपलेलो आहोत. अंगठे टाचा पाऊल उठके जोडलेले आहेत. पाय गुडघ्यातून सरळ आहेत. दोन्ही हात आपल्या शरीराजवळ आहेत. छान. प्रथम करणार आहोत सेतुबंधासन. त्यासाठी तयार. मी अंक आणि सूचना देईन त्याप्रमाणे आपण करूया. 1 ला दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून आपल्या बैठकीजवळ घ्या. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. 1. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून आपल्या बैठकीजवळ आहे. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर आहे. आता पायाचे घोटे पकडायचे, पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी हात पावलाजवळ ठेवले तरी चालतील. ज्यांना शक्य त्यांनी 2 ला दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे घोटे पकडा. 2. आणि श्वास सोडा. श्वास घेत कंबर आकाशाच्या दिशेने उंच उचला. 3. अरे वा, छान करताय. व्हेरी गुड. दोन्ही मांड्या जमिनीशी समांतर. कंबर अधिकाधिक उंच उचललेली. पाठीच्या कण्याची बॅक बेंडिंग अवस्था. हनवटी छातीला रुतली आहे का बघा. जालंधर बंधाचे बेनिफिट या आसनातून आपल्याला मिळतात. सेतुबंधासन छान स्थिती आहे. थोडा वेळ स्थिर राहू. छातीच्या स्नायूंचं प्रसरण आहे. आपलं हृदय आणि फुफ्फुस पण कार्यक्षम करण्याचा प्रयत्न आहे. सेतुबंधासन अबाल वृद्धांसाठी उपयुक्त. स्थिती सावकाश सोडायची आहे. श्वास घ्या. श्वास सोडत बैठक जमिनीवर टेकवा. 1. हात पूर्वस्थितीला. 2. आणि पाय गुडघ्यातून सरळ पूर्वस्थितीला. 3. सेतुबंधासनामध्ये आपण जी हनवटी छातीला रुतली, ज्याला आपण जालंधर बंध म्हणतो, ही स्थिती आपण सर्वांगासनातून साध्य करतो. पण ज्यांना सर्वांगासन जमत नाही त्यांना सेतुबंधासन केलं की जालंधर बंधाचे बेनिफिट आपल्याला मिळू शकतात. छान. आणि यानंतरचं आसन आपण करणार आहोत द्विपाद उत्तान पादासन. फक्त दोन्ही पाय जमिनीशी लंब असलेली अवस्था. श्वास सोडा. श्वास घेत दोन्ही पाय एकाच वेळेस वर उचला. जमिनीशी लंब. 1. व्हेरी गुड. दोन्ही तळहात जमिनीला टेकलेले. पाय गुडघ्यातून सरळ राहत नसतील तर हाताने गुडघ्याला थोडा सपोर्ट करा आणि पाय बरोबर 90 अंशाच्या कोनामध्ये स्थिर राहा. फक्त दोन्ही पाय जमिनीशी लंब असलेली अवस्था. द्विपाद उत्तान पादासन सर्वांगासनाच्या अलीकडची अवस्था. परंतु जालंधर बंधाशिवाय सर्वांगासनाचे सर्व फायदे या आसनातून आपल्याला मिळतात. व्हेरिकोज वेनसाठी उपयुक्त. पोटाचा घेर कमी करणे, स्थूलता निवारणासाठी उपयुक्त. सरावानंतर हे आसन अगदी आपण 10 ते 15 मिनिट देखील टिकवू शकता. या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. छान. स्थिती सावकाश सोडायची. श्वास घ्या. श्वास सोडत सावकाश दोन्ही पाय जमिनीवर टेकवा. 1. व्हेरी गुड. आजच्या आसनांच्या अभ्यासातलं शेवटचं आसन आपण करणार आहोत ते आहे पवनमुक्त आसन. पोटाचा घेर कमी करणे, स्थूलता निवारण आणि मोठ्या आतड्यातून अपानवायू मुक्त करणे, गॅसेस दूर करणे यासाठी उपयुक्त. तयार. 1 ला दोन्ही पाय 1 ला श्वास सोडा. श्वास घेत दोन्ही पाय जमिनीशी लंब. 1. 2 ला दोन्ही पायाची गुडघ्यामध्ये घडी. 2. 3 ला दोन्ही गुडघ्यांना घट्ट मिठी. डाव्या हाताने उजव्याचं, उजव्याने डाव्या हाताचं कोपर पकडण्याचा प्रयत्न करा. पण ज्यांना अगदीच अवघड वाटतंय त्यांनी हाताचं मनगट पकडलं तरी चालेल, पण बोटाच्याही पुढे हात जाऊ देत. शक्यतो कोपर पकडण्याचा प्रयत्न करा. मनगट किंवा कोपर चालेल. आणि श्वास सोडा. श्वास घेत मान वर उचलून हनवटी गुडघ्याला टेकवणे. 4. असं स्थिती पूर्ण. ज्यांना श्वास घेणं अगदी अवघड वाटत असेल, जड वाटत असेल, त्यांनी डोकं जमिनीवर टेकवलं तरी देखील चालेल. छान स्थिती घेतली आहे तुम्ही. पवनमुक्त आसन मोठ्या आतड्यातून अपानवायू मुक्त करणे, गॅसेस दूर करणे यासाठी उपयुक्त.
दोन्ही मांड्यांचा दाब पोटाच्या डाव्या उजव्या भागावर आहे. स्थूलता निवारणासाठी अत्यंत उपयुक्त. पवनमुक्तासन सावकाश सोडायचं आहे. डोकं जमिनीवर टेकवा. 1, हात जमिनीवर टेकवलेले 2, पाय जमिनीशी लंब 3 आणि पावलं सावकाश जमिनीवर टेकवलेली 4. छान. स्वस्थ विश्रांती शवासन. पायामध्ये अंतर, दोन्ही हात छानापासून दूर, मान डावीकडे किंवा उजवीकडे सोयीस्कर करलेली, डोळे पूर्ण बंद, संथ श्वास. पूर्ण शरीर ढिलं सोडा. मनामध्ये इतर कुठलेही विचार नाहीये. शरीरावर जिथे जिथे ताण जाणवत आहेत तिथे तिथे मनाला घेऊन जाऊन तिथले ताण मनानेच दूर करण्याचा प्रयत्न. शरीरावरचे ताण दूर करणे, श्वासही संथ करणे आणि मनावरचेही ताण दूर करणे. कारण आपलं लक्ष आपलं शरीर आणि श्वास याकडे केंद्रित आहे. मनामध्ये इतर कुठलेही विचार नाही आहेत आणि जेव्हा मनामध्ये कुठलेही विचार नसतात तेव्हा मनावरचे ताण दूर होऊ शकतात. आपलं मन अधिक कार्यक्षम होऊ शकतं. त्यामुळे मनाची निर्विचार अवस्था ज्याला म्हणतात ती अवस्था आपण अधिकाधिक वेळ साध्य करण्याचा प्रयत्न. शवासनातून मनालाही विश्रांती, संथ श्वास. विपरीत शयनस्थितीमधून काही आसनं आपण केली आणि त्यानंतर शयनस्थितीमधून देखील काही आसनांचा अभ्यास आपण केला. असा हा परिपूर्ण आसनांचा अभ्यास मात्र आवश्यक. केवळ प्राणायाम, केवळ ध्यान यापेक्षा सुद्धा आसनांचा अभ्यास महत्वाचा. कारण व्याधी निर्मूलन होणं आवश्यक, तर आपलं लक्ष प्राणायामाकडे आणि ध्यानाकडे केंद्रित होईल. त्यामुळे डायरेक्ट प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी अथासने दृढे योगी वशी हितमिताशनः गुरुपदिष्ट मार्गेण प्राणायामान समभ्यसेत. आसनाच्या अभ्यासातून शरीराला मनाला दृढता प्राप्त करणे आणि मग प्राणायामाचा अभ्यास गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने सुरू करणे. हे शास्त्रात या पद्धतीने उल्लेख आहे. शवासन सावकाश सोडणार आहोत. हळुवारपणे मान सरळ करा. 1, दोन्ही हात शरीराजवळ घ्या. 2, दोन्ही पाय जुळलेले. 3, बैठक स्थितीमध्ये यायचे. दोन्ही हातांच्या कोपरावर 1 आणि बैठक स्थिती पूर्ण 2. स्वस्थ. आता थोडा यानंतरचा अभ्यास जो आहे तो प्राणायामाचा अभ्यास आहे. मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आसनाच्या अभ्यासातून शरीराला दृढता प्राप्त करणे आणि मग शवासन घेणे आणि मग प्राणायामाचा अभ्यास सुरू करणे. कित्येक मंडळी आपण पाहतो की इकडे तिकडे फिरायला जातात, जॉगिंगला जातात आणि बसतात आणि श्वास वाढलेल्या स्थितीमध्येच कपालभातीचा किंवा श्वासाचा अभ्यास करतात. ही चुकीची पद्धत आहे. ही शास्त्रशुद्ध पद्धत नाही. त्यामुळे श्वासाचा अभ्यास करण्यापूर्वी शवासन अत्यंत आवश्यक. श्वास स्थिर करणे आणि मग श्वासावर नियंत्रण मिळवणे ही शवासन, ही प्राणायामाच्या अभ्यासाची पद्धत आहे. प्राणायामाचा उल्लेख जसा पतंजलीने केलेला आहे की तस्मिन सती श्वास प्रश्वास योर गती विच्छेद हा प्राणायाम. श्वास घेणे श्वास सोडणे या गतीचा विशेष प्रकारे केलेला छेद याला प्राणायाम असं म्हणतात. 2 श्वासातलं अंतर लांबवणे याला प्राणायाम असं म्हणतात. तो वेगवेगळ्या माध्यमातून आपण करू शकता. पण महत्वाची सूचना लक्षात ठेवायची आहे की ज्यांना ब्लड प्रेशर किंवा हार्टचा त्रास असेल, मज्जासंस्थेचे विकार असतील, पोटाचं ऑपरेशन झालं असेल, अशा मंडळींनी कपालभाती किंवा भस्त्रिकेचा प्राणायाम करायचा नाही. किंवा अशा मंडळींनी कुंभकाचा म्हणजे श्वास रोखण्याच्या प्रक्रियेचा प्राणायामाचा अभ्यास करायचा नाही. कारण प्राणायामेन युक्तेन सर्व रोगो क्षयो भवेत, अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवः. की युक्त पद्धतीने प्राणायामाचा अभ्यास केला तर सगळ्या रोगांचा क्षय होतो, परंतु अयुक्त पद्धतीने प्राणायामाचा अभ्यास केला तर नसलेल्या व्याधी आपल्या मागे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे प्राणायाम समजून घेऊन करा. अवघड काहीच नाही. म्हणून आपण श्वास रोखण्याचा प्राणायाम यामध्ये कुठेही नाही. श्वास रोखणे किंवा ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर बीपी वाढण्याची शक्यता असते, ज्याला कुंभक असं म्हणतात. त्यामुळे कुंभक व्यतिरिक्त जो प्राणायाम घेतला जातो त्याला सुलभ प्राणायाम असं म्हणतात. कळलं? आता आपण पाहणार आहोत सुलभ प्राणायामातल्या प्रक्रिया. पण तत्पूर्वी पाहणार आहोत कपालभाती. कपालभाती ही प्रक्रिया मगाशी सांगितल्याप्रमाणे बीपीचा हार्टचा त्रास असेल अशा मंडळींनी केली नाही तरी चालेल, किंवा केली तर स्पीड अगदी कमी ठेवा. कपालभाती कशी करायची ती आपण बघूया. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा आहे. हातांचा द्रोण आहे. दोन्ही तळहात दोन्ही गुडघ्यांवर ठेवलेले आहेत. सूचना सहशिक्षकांसाठी आहे. कपालभातीसाठी तयार. कपालभाती सुरू. फक्त प्रयत्नपूर्वक रेचक. जशी आपण तोंडाने पुंकर मारतो, एखादी मेणबत्ती विझवायची असेल तर आपण तोंडाने पुंकर मारतो, हीच पुंकर नाकाने मारणे ही कपालभातीची प्रक्रिया आहे. आणि त्यासाठी पोट अधिकाधिक आत खेचण्याची गरज नाही, कारण आपल्याला दम लागण्याची शक्यता आहे. दम लागला तर प्रक्रिया खंडित होण्याची शक्यता आहे. कपालभाती सलग आपण 7 ते 10 मिनिटापर्यंत एक आवर्तन करू शकता. पण हेच 7 ते 10 मिनिटापर्यंत करण्यासाठी मात्र दम लागला तर प्रक्रिया खंडित होऊ शकते. ते होऊ नये यासाठी कपालभाती झेपेल त्या स्पीड मध्ये आणि त्याचबरोबर प्रयत्नपूर्वक रेचक फक्त नाकाने फुंकर मारण्याची, पोट आत न खेचण्याची स्थिती आहे. सावकाश थांबणार आहोत.
आणि यानंतर पुढची ही प्रक्रिया आपण पाहून घेणार आहोत आणि ती आहे नाडी शोधन, ज्याला नाडी शोधन म्हटलं जातं किंवा ज्याला अनुलोम विलोम म्हटलं जातं. अनुलोम विलोम, नाडी शोधन, नाडी शुद्धी, चक्रावर्त ही एकाच प्राणायामाची 4 नावं आहेत. आपण पाहूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्रणव मुद्रा. या मुद्रेला प्रणव मुद्रा म्हटलेलं आहे. अंगठ्याच्या शेजारची 2 बोटं फोल्ड केलेली, शेवटची 2 बोटं उभी. आणि या प्रणव मुद्रेने आपण नागपुड्यांची हालचाल करू शकतो. हात वर घेण्याची गरज नाही, हात शरीराजवळ ठेवलेले. पाहणार आहोत अनुलोम विलोम. त्यासाठी तयार. अनुलोम विलोम सुरू. डावीने घ्या, 1 2 3. उजवीने सोडा, 1 2 3 4 5 6 7. उजवीने घ्या, 1 2 3. डावीने सोडा, 1 2 3 4 5 6 7. संत श्वसन, दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये. लक्षात आलं, ही सोपी प्रक्रिया आहे. फक्त डावीने 4 अंकात श्वास घ्यायचा आहे, उजवीने 8 मध्ये सोडायचा आहे, उजवीने 4 मध्ये घ्यायचा आहे, डावीने 8 मध्ये सोडायचं. आपण सर्वजण करूया. पहिल्यांदा आपण करणार आहोत कपालभाती. मगाशी दिलेली दक्षता लक्षात घ्या. योगाभ्यासामध्ये दक्षता देखील महत्वाची आहे. ती दक्षता पाळली तर आपल्याला फायदेच फायदे आहेत. त्यामुळे करूया प्रथम कपालभाती. दोन्ही तळहात दोन्ही गुडघ्यांवर, ज्याला द्रोण मुद्रा असं आपण म्हणतो. तळहात पालथे दोन्ही गुडघ्यांवर. पाठ मान ताठ. प्राणायामाच्या अभ्यासामध्ये डोळे पूर्ण बंद, डोळे अजिबात उघडू नका. सूचना मिळाल्याशिवाय डोळे उघडायचे नाहीयेत. पाठ ताठ, डोळे पूर्ण बंद. कपालभातीसाठी तयार. डोळे बंद ठेवा. कपालभाती सुरू. प्रयत्नपूर्वक राहायचं. नाकाने फुंकर मारणे. व्हेरी गुड. पोट अधिकाधिक आत खेचण्याची गरज नाही. सहजतेने फुंकर मारा. झेपेल तो स्पीड घ्या. बीपी हार्टचा त्रास असेल तर प्रक्रिया केली नाही तरी चालेल, किंवा स्पीड अगदी कमी ठेवा. कपाल म्हणजे कवटी आणि भाती म्हणजे चमकणे. आपला मेंदू कार्यक्षम करणे हा महत्वाचा फायदा कपालभातीचा. पण कालानुरूप आलेला फायदा पोटाचा घेर कमी करणे, स्थूलता निवारण, वेट लॉस साठी अत्यंत गुणकारी कपालभाती. ज्यांना ऍसिडिटी, बद्धकोष्ठता हे तक्रारी आहे त्यांच्यासाठी देखील गुणकारी अशी ही कपालभाती. ब्लड प्युरिफिकेशन प्रोसेस साठी उपयुक्त अशी कपालभाती. आणि ज्यांना दमा, अस्थमा किंवा सर्दीच्या व्याधी आहेत, वारंवार सर्दी होते, अशा तक्रारी आहेत, त्यांच्यासाठी कपालभाती अत्यंत फायदेशीर आहे. व्हेरी गुड. सावकाश थांबणार आहोत. डोळे मात्र बंद, डोळे उघडायचे नाहीयेत, शरीर स्थिर. असा कपालभातीचा अभ्यास आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे आणि हा अभ्यास आपण अधिकाधिक कालावधीसाठी किंवा वाढवत कालावधीसाठी आपण करू शकता. आता वेळेच्या उपलब्धतेनुसार आपण एवढाच याचा अभ्यास घेतो आहोत. आणि यानंतर आपण करणार आहोत अनुलोम विलोम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्रणव मुद्रा. प्रणव मुद्रा अगदीच जमली नाही तर फार अट्टहास नको. सहज जी मुद्रा आपल्याला जमेल ती चालेल. आपल्याला डावी नागपुडी, उजवी नागपुडी यांची उघड झाप करायची आहे. करणार आहोत अनुलोम विलोम. मी अंक आणि सूचना देईन, त्याप्रमाणे आपण करूया. पाठ ताठ, डोळे पूर्ण बंद. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्रणव मुद्रा. श्वास घेताना भरपूर श्वास घ्यायचा. अनुलोम विलोम साठी तयार. अनुलोम विलोम सुरू. डावीने घ्या, 1 2 3. उजवीने सोडा, 1 2 3 4 5 6 7. उजवीने घ्या, 1 2 3. डावीने सोडा, 1 2 3 4 5 6 7. डावीने भरपूर, 1 2 3. उजवीने सोडा, 1 2 3 4 5 6 7. उजवीने दीर्घ, 1 2 3. डावीने सोडा, 1 2 3 4 5 6 7. शेवटचा वर्तन दीर्घ श्वास, 1 2 3. उजवीने सोडा, 1 2 3 4 5 6 7. उजवीने भरपूर, 1 2 3. डावीने सोडा, 1 2 3 4 5 6 7. संत श्वसन. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. दोन्ही तळहात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. त्यामध्ये डोळ्यांची उघडझाप करा आणि हळूवारपणे डोळे उघडा. अनुलोम विलोम मध्ये कुठलीही दक्षता नाही. सर्वजण करू शकतात. ज्यांना बीपी हार्टचा त्रास असेल तेही करू शकतात.
त्याचबरोबर हे वाढवत वाढवत ह्याचा कालावधी आपण 10 मिनिट 15 मिनिट देखील करू शकता. यातून दीर्घ श्वासाचा अभ्यास होतो. नेहमीचा श्वास जो आपण 500 सीसी हवा आपण आत घेतो, 500 सीसी हवा आपण बाहेर सोडतो. दीर्घ श्वसनाच्या अभ्यासामध्ये आपण 6000 सीसी हवा आत घेतो, 6000 सीसी हवा आपण बाहेर काढतो. त्यामुळे ज्यांचा प्राणायामाचा अभ्यास आहे त्यांची हृदय आणि फुफ्फुस कार्यक्षम राहतात, अधिकाधिक फुफ्फुसे एक्सपांड होऊ शकतात, रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण सुंदर असतं आणि त्यांना कोविडचा त्रास होत नाही. हरि ओम. आणि यानंतर पुढची प्रक्रिया आपण पाहणार आहोत. ही शेवटची प्रक्रिया प्राणायामाच्या अभ्यासामधली. या ध्यानाच्या स्थितीमध्ये आपलं चित्त विचलित होऊ नये, आपली भ्रामरी व्यवस्थित व्हावी आणि मनाची निर्विचार अवस्था साध्य व्हावी, यासाठी म्हणून अधिक कालावधीसाठी आपण भ्रामरी करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी म्हणून हात असे ठेवले तर रग लागेल आणि प्रक्रिया खंडित होईल. हे होऊ नये म्हणून दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. पाठ मान सरळ आहे. आपण पाहणार आहोत भ्रामरी. एकच आवर्तन बघू. सोपी प्रक्रिया आहे. दोन्ही नाफोड्यांनी दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि म म्हणत श्वास सोडायचा आहे. भ्रामरीसाठी तयार. सूचना फक्त सहशिक्षकांसाठी आहे. भ्रामरी प्राणायाम सुरू. दीर्घ श्वास घ्या. 1 2 3 सोडा. म म्हणत श्वास सोडायचा आहे. अजून एक आवर्तन बघू. पुन्हा दीर्घ श्वास. 1 2 3 सोडा. म म्हणत श्वास सोडायचा. हा आवाज कदाचित आपल्यापर्यंत ऐकायला येत नाहीये. सावकाश थांबणार आहोत. आता ही प्रक्रिया आपण करूया. सर्वजण आपण करणार आहोत. भ्रामरी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. लक्ष मकाराच्या वेळी आपल्या मेंदूकडे केंद्रित करा. पाठ ताठ आहे, डोळे बंद आहेत. मी अंक आणि सूचना देईन. सगळेजण एकत्र आपण करणार आहोत. भ्रामरीसाठी तयार. भ्रामरी प्राणायाम सुरू. दीर्घ श्वास घ्या. 1 2 3 सोडा. व्हेरी गुड. छान. लक्ष मेंदूकडे केंद्रित. मकारातून श्वास सोडतो आहोत. पुन्हा श्वास घ्या. 1 2 3 सोडा. या नादाकडे लक्ष केंद्रित करा. छान नाद येतो आहे. सामूहिक स्वरूपातला योगाभ्यास आपण करतो आहे, त्यामुळे सामूहिक नाद आहे. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. 1 2 3 सोडा. छान. भरपूर श्वास. 1 2 3 सोडा. सावकाश थांबणार आहोत. लक्ष नादाकडे केंद्रित करा. या नाद लहरी अजूनही आपल्या कानांना ऐकू येत आहेत. ध्यान स्थितीमध्ये आपण आहोत. ध्यान हे भ्रामरी नंतरही करू शकतो, ओंकारानंतर देखील करू शकतो, धारणेच्या अभ्यासादरम्यानही करू शकतो. ध्यानावर अधिकाधिक भर द्या. यातून मनाची स्थिरता, मनावरचे ताण तणाव दूर, शरीरावरचेही ताण दूर. त्यामुळे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण ध्यानाचा अभ्यास करू शकता. काहीही न करणे म्हणजे ध्यान, ही ध्यानाची व्याख्या आहे. शरीराने हालचाल नाही, मनाने विचार नाही, श्वासाची आवश्यकतेनुसार संथ गती, जेवढा पाहिजे तेवढाच श्वास, ही ध्यानाची स्थिती. काहीही न करणे म्हणजे ध्यान. आणि यातूनच प्रार्थनेसाठी तयार. मी ओंकार सांगेन, माझ्या पाठोपाठ म्हणायचे.
शांति शांति। डोळे बंद स्थितीमध्येच बसायचं आहे. मी सांगतो एक प्रार्थना, ती शेवटची प्रार्थना आपण म्हणू, माझ्या पाठोपाठ म्हणायची आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सावकाश दोन्ही तळहात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे, त्यामध्ये डोळ्यांची उघडझाप करायची आहे आणि हळुवारपणे डोळे उघडायचे. याच पद्धतीने जेव्हा प्राणायामध्ये डोळे उघडायचे असतील तेव्हा या पद्धतीने पामिंग प्रोसेस करणे आणि मग डोळे उघडणे. बैठक स्थिती सोडायची आहे. डावा पाय सरळ 1, उजवा पाय सरळ 2, पाय मोकळे करून घ्या. आणि इथे आपला योगाभ्यास पूर्ण होतो, परंतु आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉलनुसार शेवटचा संकल्प आपण करणार आहोत. आणि संकल्पासाठी उभारण्यापूर्वी आपण पावसाचे धन्यवाद मानू, कारण आतापर्यंत खरंच सगळ्यांनी टाळ्या वाजून आपल्या सगळ्यांची पुण्यही चांगली आहे, आपली कर्म चांगली आहे, त्यामुळे देवबापाने देखील आपल्याला थोडीशी विश्रांती दिलेली आहे. आपण दंडस्थितीमध्ये येऊ. डावा पाय जवळ 1, उजवा पाय जवळ 2, दंडस्थिती पूर्ण. अंगठेटाचा पावलोडके जुळलेले, उजवा हात समोर समांतर, उजवा हात समोर समांतर. हा संकल्प आहे वैयक्तिक, कुटुंबाच्या आणि समाजाच्या स्वास्थ्याचा. उजवा हात समोर समांतर आणि आपण म्हणणार आहोत. मी सांगतो माझ्या पुढे हा संकल्प आपण करायचा आहे. हमें अपने मन को हमेशा संतुलित रखना है, इसमें ही हमारा आत्मविश्वास समाया है। मैं अपने कर्तव्य खुद के प्रति, कुटुंब के प्रति, काम, समाज और विश्व के प्रति शांति, आनंद और स्वास्थ्य के प्रचार के लिए कटिबद्ध हूँ। भारत माता की वंदे। धन्यवाद. आता खाली बसा 1-2 मिनिटं. पुढची सूत्र आपण त्यांच्याकडे. आपला आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉल नुसारचा योगाभ्यास सगळ्यांचा अतिशय सुंदर झालेला आहे. आणि मगाशी सरांनी म्हटल्याप्रमाणे अगदी राहवत नाही की सगळ्यात पहिले आपण परमेश्वराचे धन्यवाद मानू, कारण समर्थांनी म्हटल्याप्रमाणे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि हे अधिष्ठान या सगळ्यांच्या मागे 100% आहे याची प्रचिती वरुणराजांनी दिलेली आहे. म्हणजे सकाळी थोडीशी सर आली होती आणि खूप धाकधूक होती, कारण एवढी सुंदर शीतलजी आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते दमून तयारी करत होते. धनंजय सर आपल्या योग साधकांची तयारी करून घेत होते. अंध मुलांना तिकडून गाडीतून आणायचं होतं आणि हे सगळं आपण करतोय. पण पाऊस आला नाही तर हे सगळं होणार आहे. पर्यायी व्यवस्था होती पण ती इतकी सुंदर झाली नसती, तात्पुरती झाली असती. पण खरोखरच परमेश्वराचे आपण आभार मानू. आणि हा सगळा योगाभ्यास आपण सगळ्यांनी छान केला, त्याबद्दल जोरात सगळ्यांनी एकमेकांसाठी टाळ्या वाजवू. भारत माता की. आता हा जो आपला योगाभ्यास झाला त्याच्या मग अनेकांचे कष्ट आहेत, त्यांचे आपण आभार मानू. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या माननीय पंतप्रधानजींनी सगळ्या जगासाठी हा योगाभ्यास आपल्याला आखून दिलेला आहे. परंतु त्या त्या भागामध्ये अनेक लोक म्हणजे आपल्या प्रभागातल्या लोकांसाठी हा योगाभ्यास घेतात. आणि गेली अनेक वर्ष आपले शीतलजी शिंदे आपल्या प्रभागातील लोकांसाठी हा योगाभ्यास अतिशय सुंदररित्या तयारी करून घेत आहेत. त्यासाठी आपण शीतलजींचे मनापासून आभार मानू. त्यांची खरंच तळमळ
आपण जे म्हटलं की तळमळ आहे आणि त्यांच्या मागे भगवंताचं अधिष्ठान पण आहे याची प्रचिती आली. एक गंमत म्हणून सांगते, 2-3 दिवस सर शीतलजींशी आपले हळदीकर काका बोलत होते ही सगळी तयारी कशी करायची. पण सर नेहमी आहे, पाऊस आला तर शीतलजी काय करायचं. शीतलजींचं शांतपणे उत्तर असं, नाही होईल, सगळं होईल, व्यवस्थित होईल. म्हणजे त्यांची होईल पॉवर सुद्धा तितकीच महत्वाची आहे की त्यांना खात्री होती की पाऊस येणार नाही अशी म्हणून. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या प्रभागातल्या लोकांसाठी हा योगाभ्यासासाठी सगळी उपलब्धता करून दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या तात्याबापट स्मृती समितीचे जे अध्यक्ष आहेत माननीय विनोदजी बन्सल यांचंही विशेष मला कौतुक वाटतं. यावेळी तर ते सपत्नीक आलेले आहेत की कितीही व्यस्त त्यांचं रुटीन जरी असलं तरी ते या योग दिनाला प्रतिवर्षी उपस्थित असतात. त्यासाठी त्यांना पण मनापासून धन्यवाद त्याबद्दल. आणि त्याचबरोबर आपले हरहरे काका हे म्हणजे खरं तर त्यांच्या घरातच हा योगाभ्यास आहे म्हणायला हरकत नाही, पण ते सुद्धा अतिशय व्यस्त त्यांची दिनचर्या असते, तेही इथं आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद. त्याचबरोबर कुटुंब प्रबोधनाचे सेवा कार्याचे जे प्रमुख आहेत माननीय नारायण देशपांडे आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी माननीय प्रकाशजी क्षीरसागर काका हे सुद्धा दोघं पूर्ण वेळ उपस्थित राहिले. हरहरे काकांची आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया होती, मला बघतो किती वेळ जमतंय तेवढा वेळ करतो, पण ते पूर्ण वेळ म्हणजे हा योगाभ्यास असा गोडी लावणारा आहे की एकदा तो कुणी साधक बसला की त्याला सोडतच नाही. तर तेही पूर्ण वेळ उपस्थित राहिले. क्षीरसागर काका उपस्थित राहिले. आणि प्रतिवर्षी आपले शीतलजी आणि आपल्या भारत माता योग वर्गाचे शिक्षक धनंजय सर तळमळीने हा सगळा योगाभ्यास समाजासाठी घेतात, याची दखल या कुटुंब प्रबोधनाने घेतलेली आहे आणि या दोघांचाही ते सत्कार करणार आहेत. त्यासाठी मी क्षीरसागर काकांना जाऊ दे खाली. कुटुंब प्रबोधनाच्या तर्फे त्यांच्या वतीनं सातत्याने या ठिकाणी योगासनाचा वर्ग चालवणारे आणि आपल्यामध्ये योगाचं प्रेम पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे उत्पन्न करणारे धनंजयजी त्यांचा सत्कार प्रथमतः आपले माननीय संघचालक शाल श्रीफळ एक पुस्तक देऊन करणार आहेत. त्याचबरोबर भारत मातेची प्रतिमा त्यांना आपल्या कुटुंब प्रबोधन तर्फे देत आहोत. परमपूजनीय सरसंघ चालकांच्या भाषणांच्या प्रति पुस्तिका ही पुस्तिका आपण त्यांना देत आहोत. याचबरोबर सातत्याने या सगळ्याचं नियोजन करणारे मग ते कुठलाही कार्यक्रम असो, आमचे शीतलजी नावाप्रमाणे पुढे असतात. त्यांचं नाव शीतल आहे, विजय आहे, शांत आहेत आणि विजय केशू आहेत. त्यामुळे हे सातत्याने करतात. त्याच्याबद्दल त्यांचा सत्कार कुटुंब प्रबोधनाच्या तर्फे आपले माननीय संघचालक त्यांना शाल देऊन पुस्तिका देऊन भारत माता प्रतिमा देऊन आपण ते करत आहोत. भारत माता की जय. वंदे मातरम. सर्वांना धन्यवाद. त्याचबरोबर काही आभार अजून राहिलेत हा मध्ये सत्काराचा कार्यक्रम केला. हो. त्याचबरोबर आपल्याला हा योगाभ्यास सुलभ जावा, कसं करायचं ते कळावं, त्यासाठी ज्या सहशिक्षकांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचे देखील आभार. त्याचबरोबर बरेच साधक आजच एखाद्याच योगाभ्यास करत असतील, त्यांच्या स्थिती व्यवस्थित व्हावा त्यासाठी भारत माता योग वर्गाच्या काही साधक बंधू आणि भगिनींनी करेक्शनसाठी उपस्थित होऊन सगळ्यांना योगाभ्यास करणं सुलभ करून दिलेले आहे, त्यांचेही आभार. त्याचबरोबर अंध शाळेतून या सगळ्यांना घेऊन येणं, त्यांना आता परत पण नेऊन सोडायचंय, ह्याच्यासाठी नियोजनात मदत केलेले आपले मिलिंदजी पांडे सर आणि एकूणच या अंधशाळेमध्ये ह्या सगळा योगाभ्यास करायला प्रेरणा देणारे मिलिंदजी, त्यांचे सुद्धा आभार. आणि या सगळ्याच गोष्टीसाठी आम्हाला प्रेरणा देणारे आमचे
हदीकर काका त्यांचे पण आभार, कारण योग दिन आला की काकांचा यांना फोन असतो सरांना, धनंजय करायचे हं आपल्याला यावेळी. त्यामुळं त्यांना वेधच लागलेले असतात योग दिनाचे, आणि नुसते वेध नाही तर याच्यासाठी लागणारं सगळं सहकार्य ते नेहमी करत असतात. त्याचबरोबर तात्याबापट स्मृती समितीचे सगळे कार्यकर्ते ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. त्या सगळ्यांचं मनापासून आभार. आणि महत्वाचे आभार की केलाय योग दिन, करणार आहे, स्टेज तयार आहे, डेमो करणारे तयार आहेत, पण करणारे साधकच नसतील तर त्या तयारीला काही अर्थ राहणार नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी छान उपस्थितीमध्ये हा योग दिनाचा कार्यक्रम केला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पण मनापासून आभार. परत 21 जूनला इथं भेटू, पण आपापल्या घरी रोज योग अभ्यास करू. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सर्वांचं खरंच आभार. आणि ताईंनी, अपर्णाताईंनी आणि योग शिक्षक धनंजयजी आणि त्याचप्रमाणे मिलिंदजी यांच्यासाठी खऱ्या अर्थाने आपण टाळ्या वाजवू. कारण आपण दैनंदिन जीवनामध्ये शाळेतून शिकत आलेलो आहोत, TV बघत आहोत, पुस्तकं वाचत आहोत, परंतु आज रोजी नरेंद्र मोदी सरांनी 11 वर्षापूर्वी जो प्रण केला की प्रत्येकापर्यंत योग हा पोचला पाहिजे आणि प्रत्येक जण सुदृढ झाला पाहिजे, तर त्याची प्रचिती आज आपण इथं बघितली. साक्षात नेत्रहीन जी मंडळी आहेत, माझ्या भगिनी आहेत, बंधू आहेत, तर त्यांनाही हे गेले अनेक वर्ष, अनेक महिने शिकवत आहेत आणि आज त्यांचाही आपण डेमो इथं बघितला. आणि आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारचं एकदम उत्कृष्ट पद्धतीचं म्हणजे त्यांनी तिथं डेमो सादर केला. त्यामुळं ह्यांना एकदा खरंच मी मनापासून धन्यवाद मानतो. आणि दरवर्षीप्रमाणे ते दरवर्षी आपले इथे योगा घेतात. ज्याप्रमाणे आपले प्रधानमंत्री स्वतःला प्रधान सेवक समजतात आणि फक्त भारताचंच नव्हे तर पूर्ण जगाचं कल्याण करण्याचं त्यांनी जे ठाणलेलं आहे आणि पूर्ण जागतिक हा योग दिवस साजरा करायचं त्यांनी जेव्हा सांगितलं, तर आजपर्यंत 157 देश हा जागतिक योग दिन साजरा करतात आणि नियमित पण करतात. हे फक्त शहरासाठी किंवा भारतासाठी नव्हे तर सगळ्यांसाठीच त्यांनी सेवा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो. आणि आज इकडे सर्वजण आपण आलात, आपलेही धन्यवाद. थोड्या वेळाने आपल्या रुग्णवाहिका सेवा ज्या ह्याला जाणार आहेत पंढरपूर वारीसाठी, वारकऱ्यांच्या सेवेसाठी, त्याचे उद्घाटन होणार आहे. आणि पावसाने आपल्याला बराच वेळ दिला. मी स्वतःचं भाषण संपवतो आणि हरारे काकांना विनंती करतो थोडंसं मार्गदर्शन करावं, कारण तुमच्यासारखी सगळी देव माणसं माझ्या पाठीशी असताना, देवासारखे ते आशीर्वाद असतानाच मला पण वर्ण साथ दिली जाते, हे मग महत्वाचं आहे. हे सांगण्यासाठी मी माईक हातात घेतलाय. आणि सर्वांनी नाश्ता करून जायचंय. आणि आपले योग शिक्षक आणि बाकीचे जे स्पर्धक आणि आपली जी मंडळी आलेली आहेत त्यांचा सन्मान आपण नंतर करूयात. त्यापूर्वी मी हरारे काकांना विनंती करतो. एक आभार राहिले. ठाणे जनता सहकारी बँकेचे माननीय पिल्ले सर आणि देवस्थाई सर सुद्धा या योगाभ्यासासाठी उपस्थित आहेत. त्यांचेही मनापासून धन्यवाद. सगळ्यांचं वर लक्ष असल्यामुळे 2 मिनिटांमध्ये मी आपले मनोगत व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचे आभार, कारण हा दिवस साजरा करायचं हे जागतिक स्तरावर करण्याचा जो प्रण केला, त्या प्रणाच्या संदर्भामध्ये मी फक्त एक महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच सांगणार आहे. त्याचं कारण आज समाजाचे मन बदलण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि समाजाचे मन बदललं की देशाचं मन बदलेल, आणि देशाचं मन बदललं तर आरोग्य नुसतं शिल्लक राहणार नाही, तर आणि अनेक गोष्टी दुरुस्त होतील. त्यातला एक अनुभव आपल्या सगळ्यांना माहिती असलेला फक्त सांगतो. आपल्या सगळ्यांना पंतप्रधानांनी गॅसची सबसिडी ज्याला शक्य आहे त्यांनी परत करा असं म्हटलं होतं. त्यांच्या परवाच्या एका भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की ही ऑर्डर नव्हती. आम्ही एक 10-12 जण बसलो होतो आणि त्या 10-12 जणांच्या मध्ये चर्चा चालली होती की जर समजा असं परत आलं तर काय करायचं. ही हवा बाहेर गेली आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, 100 कोटी रुपये आपल्या
पंतप्रधानांच्याकडे दाखल झाले, त्यांनी शासनाकडे नाही दिले. परत लक्षात घ्या, त्यांनी शासनाकडे दिले नाहीत, तर ज्यांच्याकडे चूल नाहीये त्यांची चूल पेटवण्यासाठी प्रयत्न करून त्यांच्याकडे गॅस पुरवला. हे मन बदलण्याचा कार्यक्रम यशस्वी हो. धन्यवाद. सर्वांचे आभार, धन्यवाद. सर्व आपलं व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपलं शेडमध्ये या. समोर शाळेचं शेड आहे तिथे थांबा. आपापल्या मॅट उचलून घ्या, बाकीची व्यवस्था जागेवरतीच राहून द्या. धन्यवाद. आणि भारत माता योग वर्गाचे जे साधक आहेत त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. पटकन एक ग्रुप फोटो आपल्याला घ्यायचा आहे.